पिझ्झा केला का जरा किती मारायला लागले झालाय तुम्हाला काय कमी दिसलो बाई ही काय डिरी दिसती का किती मारायला झालाय काय माझा बाप दररोज मला जाऊ काजू बदाम व्यायाम व्यायाम करीत झाला का दवड बिवड मारायची तालमीत येत जा. आमचा आजोबा माझा पप्पा दररोज कुस्त्या खेळायचे. अरे ती भांडणं असतात लाग कुस्ती नाही भांडणं करतात ती हा कुस्ती निराळी असती. मी डंगे इथं बसताय तुम्हाला काय कामधंदा आहेत का नाही काम आली की चेष्टा उडवायची होय सगळ्यांची. अरे काम असते तेव्हा बसतो का हा काम आहे तुम्हाला. माझं तर लगीन करायचं का तुमचं लगीन पुढची 4 दात आहेत का दात काय पुन्हा येत्याला आता तुमच्या नातवाची लग्न झाली आणि तुम्ही आता लगीन करायला लागला सध्या तिथं हकलून त्यामुळे दुसऱ्यांवर राग काढता होय तुम्ही. माझी सून तर तुपाच्या चपात्या देते. हा चपाती दिदी चपाती खाल्ली असती ना तुपाची तर माझ्यावर दिसला असता की खराब झालाय की आता बा तुझ्या म्हणाला का गावात आण मिळणार जा की गाव सोडून सांगून नाही तुम्हाला बिन भाकरीचं मारायला लावलं ना तिथनं पुढं माझं नाव सांगणार नाही डबरू म्हणून द्या ठेवा. काय रे जळ वांगे आता ह्या मालकाला पडला होता मग काय करा तुम्ही बांधावची नको लोकांची भांडणं लावू मी काय म्हणतो काय काय चिताचं करतोय काय सकाळ सकाळ दगड जाऊन चितात मला न्यायच्यात करीन जिची म्हणली आमचा चिचेला काय करायचं चितात मला माहिती होती म्हणली एवढ्या चिचा घेऊन ये म्हणलं एवढ्या चिचा द्यायचं असं कुणाला तरी त्यांना बघा आईला म्हणजे नेमकं खरं बोलतोय का काय बोलतोय तुम्हाला काय कळणार नाही. मग लावीने कान फाडीत कान फाडीत लावी ना का तू पण मला एक सांग आधी तू इतका कडू माणूस आहे म्हणतो. तू कडू का मी कडू तू काल कशाला आलता तिथं कुठं महाराज माझं उद्या चालू होतं का तिथं आला ना घुसायला. हा आता लक्षात आले म्हणजे तू काहीतरी गोल केला दृष्टी सगळ्या हा कशाला का माझ्या उद्योगाला लागलेला का सकाळ सकाळ कशाला उभं हे करतोय. पण तू मग चिताचं काय करतो मला ती सांग आधी तिने सांगितलं म्हणून सांगतोय तुला जिजी नाही तिचा पाहिजे मला माहिती आहे काय बावळाट आहे काय तू जिजी चिता पाहिजे मला म्हणजे असं काय येड करतो काय झालं झाला का तू सांगला खरं काय झालं मी कोणाला सांगत नाही मला नाही सांगायचं तू काहीतरी गडबड केली का हा केली गडबड हा गावात केली गडबड मग काय? सांग काय आराम सांग सांग तर मी आईसोबत बोल नाही नाही मला नाही मला जिजी नाही काय बोल तुला का जिजीला काय करायचं चिताचं तू बस बस इथे सांग मला काय झालं माझी सांग अरे पूजासाठी चालले तर पूजाला इम्प्रेशन करा ह्याच्यापेक्षा मोका काय भारी मिळायचं आहे. म्हणजे चिचा चिचा मग चिचापेक्षा काय आहे? चिच खाली तोंडाला पाणी सुटणार तिच्या आणि लगेच होयच म्हणणार आहे ती मला. अरे मग महाराज असो असो महाराजांची अशी सेवा तुम्ही करत तर राहा. राव मोठे पुढलेच निघाला माझ्यापेक्षा महाराज पुढलेच आहेत. तुम्हाला महाराजाचे किती कॅरेक्टर जणांच्या लावता आहे नेमका महाराज तुम्ही काय कुणा काय केलं मी तो महाराज आणि तुम्ही नक्की गरम पाण्याने घर जाळताय कोणाकोणाचे हो पूजासाठी करतोय मी सगळ्याला का मला काय तुमचं तर बघितला का आपलं तुझं काय बघायचं आपलं ते काय पाहतील भारतीचं ती भारती म्हणते ती भविष्य बघतानाच म्हणली काळे म्हणजे गोरा नवरा करायचा म्हणजे काळा नवरा करणार ती असू द्या राव म्हणायचं काळा आणि गोरा काय असते तर तिला बघ बा पण तू एक मी भारतीला विचारीन तुला पूजाला विचारावं लागेल बरं का. मी 100% काहीतरी प्रयत्न करतो तुमच्यासाठी प्रयत्न नाही विचारावं लागेल डायरेक्ट. तू एवढं करतो मग तुला विचाराय का अरे मला मी विचारणारच आहे तिला आता लई दिवस घालव नाही ती बी कुणाला तरी फोनवर बोलती माझ्या हातातून जायची मला भ्या वाटायला लागला आता. अरे लय तयारीने जातो मी तिला विचाराय तुझ्या पैसे गेलं ना अरे जीव दडदाड 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 होतोय भ्यावच वाटतंय आणि अंग थर 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 कापतोय. अरे ज्यावेळेस मी ती मला माझ्या मागे लागली होती ना त्यावेळेस मला काहीच वाटत नव्हतं पण आता लय भ्या वाटतंय का एवढं लागा काय एवढं विचाराय भेटतो गाड्यानं गडीनं पाण्यानं मुततोय लागा फोकाटला का काय अवघड होत आणि ती माझ्या मागं लागली तेव्हा मला काय वाटत नव्हतं बिंदास बोलायचो आणि आता तिला विचारायचं म्हणलं ना त्या दिवशी देवळा ती आलती पाया पडाय प्लॅन करून गेलो आम्ही दोघं जण तिला विचारायला तिथं गेलं तर तसंच झालं. राहिलं बी म्हणा गेलो मी आईच्या पुढं जाय ना माझा आय आय मग ती म्हणली आयचं काय अगं मी म्हणलं पीठ मागाय तुझ्या आईकडे गेलो आईला बी म्हणा मला जमाना वैतागून गेलो मी तिथनं. आपलं बघ की तुझं बघू का हा मग पण माझं विचारावं लागलं बघ तुला 100% विचारतो तुला काय भारतीनं तर भारतीपेक्षा भारी पोरगी आणि बाकीपेक्षा बाहेर नको मला चीज दी तुला वाटतं का जळतो मी तुमच्या लव्ह स्टोरीत आणि मग काय जळतो ना काय करतो तर गडीत तिला सांगतो काल आला हे करू नको हे करू नको कितीनेच माणूस आहे रे
चेष्टा केली मी तिथला का चेष्टा केली मी तिथं आमर काय असं माणूस आहे का चेष्टा केली मला आमर सगळ्याला बरोबर हे करतोय अरे, गडवतोय. मी तिच्या मनात काय ती काढलं ती काय रे काय काय तुला कळलं नाही मी म्हणणार रणपुरा म्हणतो काय कडू आईला सका गप. जा 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 आणि तुम्ही शेणा तिथं पाला. पाडून. येतो मागणं ये दोन्ही पाट्या घेऊन जाऊन वाट लोकाला चिचोले पडायला लागले बघ. काळ वगैरे गेली की चिचा पडायला लागली. तुझ्या आईला टपसाळ्याच्या नाना हे तर काय करता यार तुम्ही काय करतो म्हणजे हा काम धंदा नको करायला मला वर या वर या. मला कधी बायको सुख बघा असली तर काय लपडे बिपडे करता काय ना हे तुझ्या आईला दपड करतो म्हातारे माणसाला म्हातारे माणसाला बायको कशाला पाहिजे या मला वर बसा काय म्हणताय मग खरं काय बायको फिकू मला दी अयो काय बोलता राव अण्णा तुम्ही काय बघा आणि इथं 6 वर्ष झालं मी हुडकतोय बायको तरी मला बायको भेटा ना अरे पण- आणि तुम्हाला लगे भेटेल का मला बायको होईच म्हणते का काय पुरी होय म्हणतात मला काय आणणार आता मी काय स्वप्नात आहे का काय अरे नेमकं? नाद खोळा धन्यवाद का अण्णा तुमचं आणि तुम्हाला बायको करून करायचं काय मला काय काम धंदा करेन माझ्यापाशी आणि तुमची पहिली पहिली आता काय वयस्कर झाली अण्णा हा इथं भेटला तर भेटला पुन्हा तर भेटणार का गबस लय नाद खोळा आणीन बायको मी काय बोलताय राव अण्णा तुम्ही खरंच आणीन अजून तुम्ही बोलताय काय तुमचं वय काय काय अण्णा राव अरे वयाला काय मातीत घालतो अण्णा हा धन्य बरं का तुमच्या पाया पडतो आल्या काय का? बी बोलताय राव तुम्ही अरे जाय या लावताय राव. तुझ्यासारखी मी अशी बघायला मिळतात मला लई गबस जा तू जा आता नाही पडणार मला बघितलं नव्हतं मी. मग बघायचं नाही का? लागलं. तरी नाही बघितलं. डबऱ्याला तू माझी जीवायला का माझा दोस्त बस चल तू मित्र मी मित्र आपण दोघं मित्र भाऊ का याला का 6 फूट उंची यांचीचा खात वाचलाय एवढूशा अरे खर जुलिया तिचा मला नाही गलीतल्या पुरीला द्यायचं माझ्या नेऊन गलीतल्या पुरीला वय मग काय तुझ्याला द्यावं मला तेवढं पडलं तर पडलं इम्प्रेशन आपलं इम्प्रेशन पडतंय काल मग चांगला मार खाल्ला वाटतंय गेला निघून तिथून सांगितलं नाही काय ना माझं हा गेला निघून मी म्हणला चल 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 काय मग खाली बघायचं नाही खाली बघायचं नाही तो सांगितलं मला टोप पाडला म्हणून गेला निघून पळून तिथून अरे टापसायचं आलं की काठी हाणाय काय करतो असं ते मरुदी केलं मॅनेज केलं पळून मी गेला का मग काय अरे आमर तर ना फुला आहे आमरने तर काम हातात घेतलं ना सक्सेसच याला का तू मी लय जिगरी मित्र आहे का मग अजून काय तुझं काय नाही बघू ती घरी अरे इथून टाकावं म्हणतो तिला आता एकदाच लय दिवस टाकला झाले का काय उगं तू माग बोलू नको इथं भ्या वाटतंय रे तिला मी नाही म्हणलं म्हणून ती मला काय म्हणते हेच भ्या वाटतंय मला काय म्हणायची तेव्हा 2 शिव्या देईन तू तर शिव्या खातच हा, आहे तर शिव्या आपण खातच आहे तेव्हा चल जाऊन चल ते कुठे जायचं चौकात बसू जाऊन चल चौकात होय चल चल जरा माझ्या उठू माझे ओढू काहीतरी बरं तू होय कुठं आला होता आता मी वरती- तू कधी एवढं पाळलं अरे पाडलेलं ना काय अरे वरच्या पाडू की मित्र नको नको चल आता चल पाळलेलं बाकी एवढं किती एवढं बसतं अरे यार आकडा सापडू टेन्शन घ्यायचं नको डायरेक्ट मग आता चिचा गल्लीत द्यायच्या का तिकडे द्यायच्या उद्याला द्यायचं चिचान कुणाला द्यायचं ना गरीत फिरीत काय गो ब्रांना करणार बस कामाला गेला नाही काम करून कुणाला चांगलं झालंय अरे काम झालं पुन्हा चांगला झालं मग काय गल्लीत फिरतो कुत्र्यागत ब्रांना जरा विडा दे की तंबाखू तलब झाली जरा बघू जिरा पाहिजे हा आला का जिरा देऊ का आला का माझ्यासारख्या इकडे 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 इकडे
नाही तुला मारत ये जरा इकडे वाळा इकडे लय तलप होती काय तांबूची लगा माझ्यासारख्या माणसाला लगा तू आज तांबू मागतोय म्हणजे तुझं काय जीवाला लाज बीज वाटते का अवध्यात थोडी जरा तलब झाली लगा बापाने लगा आयुष्यभर लगा तुझ्या साधं तांबू नाही तांबू सुपारी खांड सुद्धा खाल्लं नाही जरा बापाकडे बघून तर लगा जीवाला लाज केला वय का तुझं लगा ही तांबाखू खायचा गुटखा खायचा जग जग काय बी करू जग खातंय म्हणून तू खाऊ न ग आपण कसं वागलं पाहिजे आज तांबाखू खाणार जर तू जर तांबाखू खाल्ली उद्या दारू पिशील तू म्हणशील मी तांबाखू फुकाट मिळते म्हणून खातो दारू फुकाट पाचत्यात पोरं म्हणून पितोय लग्न तर जमून करतो चांगल्या पोरांना का पोरी जमाना मिळा नाही आणि ह्या वयात तुझं वय किती आहे 17-18 वय आहे तुझं तांबाखू खायचं वय आहे का आज तांबाखू खाल्ल्यावर तोंडाचा कॅन्सर होतोय तुझं जर पोरगी बाळा गेला दात जर बघितलं तांबाखू आता तुझं दात लाल भडक दिसतात मला पुरी तर त्याच्याने करत असलं खाऊन गेला का तांबाखू बरोबर मला आजपर्यंत कोण समजून सांगणार भेटला नसेल तुझ्या माझ्या बारक्या भावासारख्या म्हणतो समजून सांगतोय अशा गोष्टी करणं तांबाखू बरोबर ना तुम्ही बाहेर सांगितलं राव आजपासून तांबाखू सोडून देतो मी बाहेर उपदेश दिला राव तुम्ही तांबाखू सोडून ना जे काय बी करू दे तांबाखू खा गुटखा खा दारू प्या आपण त्यात भानगडीत पडायला तुम्ही सांगितलं राव मला जे वाटतंय ते मी मनापासून हो मी गावचा नेता आहे तुला सांगतो मी एखाद्या गरीबाचं कधी वाईट होईन असं बोलत नाही चांगलं हो नेहमी काय म्हणून मी चांगलं माझं मन चांगलं आहे आणि मला कोणाविषयी मला किती नाव ठेवायचं आहे मला फरक पडत नाही आपण दुसऱ्याविषयी काय विचार करतो नेहमी चांगला विचार करायचा दुसऱ्याने किती वाईट म्हणून आपल्या अंगाला होलं पडत नाही बरोबर आहे का बरं झालं तुम्ही सांगितलं आणि मी काय म्हणतोय असं फिरू नये कामं भरपूर येते वडिलाचं वय झालंय त्या वयाला आता वडिलाला काम होत नाही तुझ्या घराची जबाबदारी स्वतःवर घे काय कामाला कुठं काम भेटत नसलं तुला पेट्रोल पंपवर लावतो ना की एखाद्या मोठ्या हॉटेल चांगलं बघा की काम एखादं चांगलं लावतो काम चांगल्यातलं बघा की तू जर चांगला वागला चांगलं काम केलं एखाद्या हे असतं होय कुठं बी. मग चांगल्यातलं बघा की जरा कुठं करतो मग चांगल्यातलं जरा ऑफिस करेन की तिथं कर काम ऑफिसमध्ये बघा जरा काम बरं 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 शाळा किती झाली तुझी झाली 12वी सायन्स झाले 12वी सायन्स झाले अरे तू महागच मानायचं असतं आला का तुला चांगलं एखादं साखर कारखान्यात लावतो की चेअरमन बरं माझं चांगलं टायपिंग झाली क्लर्क म्हणून लावतो तुला हा साखर कारखाना अहो तुम्ही जर कामाला लावलं मला लय उपकार होते ना हो तुमचा कामाला लावतो पण एक मतदान तुझ्या घरचं मलाच पडलं पाहिजे मतदान आमच्या घरचं सगळं कुटुंबाचं तुम्हाला मतदान हा भावकीचं सगळ्यांचं तुम्हाला नाही तर मी कामाला लावले की टांगडी वर करायला नाही माझ्यावर मी काम करतो तुम्हालाच सगळं मतदान हा आणि शेजारी पाजारी असन त्यांना सुद्धा मानाचं बबरावण्यासारखा माणूस ना गावात मतदान आपण ह्यांनाच करायचं अन्नालाच सगळ्यांना करायचं सांगणार लोक मला आमच्या घरचं तर तुम्हाला फिक्सच मग तुझं काम झालं म्हणून समज उद्याला काय कर कागद फोन करा. फोन करतो मी चेअरमनचं माझं फोन नंबर आहे ना माझा अरे आतापर्यंत 500 पोरं मी कामाला लावल्यात शेजारच्या गावची सुद्धा पोरं कामाला लावल्यात मग तू तर आपल्या गावातला आहे तू तेवढं फोन करा मला 100% काम येऊ का करतो. ये जा हा मग चालतंय मला पण जायचे आता येतो जरा इकडून जरा चक्कर मारून गावात हो शेड झोपले तर काय आपलं कलेक्टर लागून गेलं 2 दिवस जरा डिश बंद केली कोण नीट करायचं कोण आहे रे ती? ती काय बघ ती कलेक्टर काय बी म्हणतात डिश बसवायला बघ का गुरुजी झालं फोन करतोय डिश नीट करणार काय होईना अहो गुरुजी 2 दिवस लय आमच्या मागे काम होतं हे सांगा गुरुजींना राव आम्ही काम केले तर लय थकवा आले आणि त्यामुळे आलो नाही नाहीतर काय असं बसूनच असते बोलून नादी लागते तेवढी अहो लागतात ना आधी तर ती पैसे द्या राव मागचं पैसे दिले नाहीत तुम्ही येऊ की राव हे नीट करा देऊ मागचे पैसे तुमचे नाही मला रोख द्या राव 500 रुपये द्या रोग देतो तेवढं नीट करून टाका चालतं करतो की राव एवढं राव दम टाकला राव अटॅक येऊन मेला असतो की मी त्या दिवशीच गेलं असतं मारतो नाही राव शेड कर नका नाही 100% करतो हा चालतं येऊ का मग हा एक वाटलं करणार, परत फोन करायला लागणार नाही मला दुसरीकडे बघायला लागणार अहो येतो काय पाहिजे नमस्कार गुरुजी कशाला ह्यांच्या नादी लागलाय तुम्ही गायराट पोरांच्या फोन करतो ह्यांना गरज आपल्याला म्हणजे डिश करायसाठी ह्यांच्या मागे लागताय तुम्ही ह्यांनी तुमच्या मागे ह्यांना गिरायची गरज नाही का? बबरू अण्णा काय गरीबाच्या पोटा पाय देता व अहो जरा गरीबाच्या पोटा पाय द्यायचं सोडा हा कशाला लागा गुरुजी लोकांच्या बी लागला रात्रीच्या दिवशी तुम्ही हलवायला दिवसा इथं किती भेटली काय काय लगा आज 500 रुपये वरती नका त्याला हो
गुरुजी पहिला 250 ना आता 250 किती झालो तुम्ही कुठं तसं म्हणला 500 द्या म्हणला 500 म्हणले का पहिलं ती पहिलं राहिलं ना म्हणा तुमच्याकडनं मग आता म्हणला नाही बाई, नीट करायला डबर लय चाबर आहे बघा ते डबर पोर लय चाबर आहे तिथं हे काय होतं माहिती का? अशा पोरांचं वाटलं त्या माग बसलेल्या पोरांमुळे वाटलं होते असलं काय हाणून घेऊ का नाही नाही विश्वास आहे माझा गुरुजी काय म्हणते गुरुजीच्या नवनात लागू तू म्हणजे आपला जीव आहे काय म्हणते आपण दोघच आहे लय चाबर आहे दिसते असं गरीब नाही नाही मला माहिती आहे ना गुरुजी तुम्हाला नीट करायची का नाही सांगा बरं नाही तर करमळ्यावर आणा भाऊ काय आमचं टीव्ही फोडून डिश फोडून टाकेन आम्ही आम्ही फुकट दिली असती तुम्हाला करून किती वर्ष झालं टाका एक टाका वर्ष झालं 1 वर्ष झालं टाका या. माझ्या घरात 25 वर्ष डिश होती अजिबात काय करावं लागलं नाही ह्यांनीच बसवलेली रात्री ज्याला कुत्री बोकले नाही बघा विचारते बघा तुमचं दारात कुत्र बांधत जावा गुरुजी तुम्हाला नसली तोडा येत तर आम्ही येतो तोडायला नाही नाही, आम्ही टाकून घेऊ वरनं. टाकून द्या काय आमच्या बापा जात नाही जाऊ द्या काय मग काय येतं येणार नाही तुम्ही तुम्हाला आता बाय ह्यांच्या बघा गुरुजी. मागचं बारकं पोर दिश हालवतंय वर आणि चढून. ती बाबरावनं काय बी नका म्हणू. चोरीला गेलती. चोरीला गेलते हा, मग ह्यांच्यापैकीच कोणतं असणार आहे मग येत नाही आम्ही मला तर वाटतंय बघा ह्यांनीच कार्यक्रम केलेला आहे बघा तुम्ही ह्यांच्यावर लक्ष ठेवा पोलीस बिलीस कंप्लेंट नाही ना मी सांगून माझ्या डोक्याची केस पाताव झाली गावात दिशा ठेवायची नाही ती बारकं पोर तर असलं नाही फरक बाबा. राहिले बघा. हा. ही बाईवाडी. गुरुजी जावा जावा ही दिश काय करतात, पुन्हा हालवतात. सांगू नाही नका नाही नाही, आता आम्ही काय करतो माहिती काय का बी तिच्या करा नादी लागत नाही हा डायरेक्ट इथं काय अँड्रॉइड टीव्हीच घेतो आम्ही घ्या, घ्या, घ्या. डायरेक्ट गावातल्या Android कोंबड्या TV. नादीच लागत नाही. गुरुजी पट्टे एवढा तर डिस नीट करणार आहे, एवढं लक्षात घ्या अहो पण आम्ही नेटवर बघू ना तुम्ही वर बघा ना तर कशा बघा गावातल्या कोंबड्या सुद्धा चोरीला जायला लागल्यात गुरुजी मग काय पहिले पैसे आणून द्या मग जा. नाही, नाही ती तुम्हाला गुरुजी. फोन पे करतो फोन पे गुरुजी नाही ना फोन फोन पे पे नाही करतो कॅश गुरुजी बबरा अण्णा म्हणजे राजकारणी माणूस आहे गुरुजींना काय कळत डावा टाकून करून द्यायचं नाही राव आमच्यासारख्या. देऊ नका बघा पैसे आमच्यासारख्या गरीबाला पैसे द्या. हो का आता पहिला 250 आणि आता 100 350 रुपये देतो मला बी गरज आहे. येताल का नाही जमत नाही जमतच नाही आमचं तुम्ही पहिले करमळ्यावर पैसे द्या आणा करमळ्यावर आणा ए, आम्ही सोलापूर नाही तर आम्हाला दुकानात खायला नाही. स्पेशल गाडी करू बबरा अण्णा दुबईहून आणा आम्ही जाऊ. दुबईहून हो, गुरुजी, हो, जाऊ. काय? पण तुम्हाला काम नाही देणार. नको, मला- तिकडे 5,000 देऊ. मला तुमचं कामच करायचं नाही नको, नको, 200 नको. रुपये देतो जाऊ 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 450 देतो दोन्ही गुरुजी तुम्हाला कळा नाही 250 किती झालं 500 रुपये आणि तुम्ही म्हणता 350 काम कसं करा संग्रहांना अहो, गरिबाच्या पोटावर तुम्ही तरी पाय देऊ नका गुरुजी तुमचं आणि तुम्ही एवढं पैसेवाला असून असं कसं करता हो नाही नको नको 500 देत असलं येतो ना देऊ आता पहिला 250 बी देत नाही नीट करायच्या जाऊ आम्हाला काम नको काय नको शेट तुमचंच बरोबर आहे आपल्याला काय कमी माणसं आहेत नाही, व्हायचं नाही, आपण लय पैसेवाली माणसं इथं गाववाली काय ओळखा ना आम्ही लय पैसेवाली इथं मी डर माणसा जिकत घेतल्या काय सांगता तुम्ही गावतावनी पैसा आहे आमच्याकडे आधी जाऊ. काय करायचं अरे, आता फुकट मला काम करायची का? आणि गुरुजी ओळून टाकलं काय हा, जाऊ. 250 देत नाही पहिले हा, नका, आणि नका. गावात बाबाड करतो ह्या पोराकडनं डिस्ट्रिक्ट जाऊ पोरांना काय करा जावा आणि परत पैसे मागताय करा 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 हा बारा बघून तुमच्या बरोबर ठेवायचं पोटा पाहिजे येतं का गरीबाच्या बरं का, रुपयाला सुद्धा माग होणार तुम्ही. हा माझी एवढी पोरगी सांभाळ नका बाई माझ्या अंगाच्या भाकरी करायच्या लेकरू उपाशी राहील आवडं 2 माणसं स्वयंपाक करायचा आहे मला इथं 10 माणसं स्वयंपाक करायला तरी एवढं माणसं सांभाळ. घर दार घाल. विजय काय करते हे बा पोरगी सांभाळते अमृता बस बस तिची जागा बसतो का डोल्याचा कमी काय रे? कुणाची आणली हे अमृताचं पोरगी पत्रून खत होत दिलं हातोकाला का बारके लेकरांना नादी लावायचं असतं. तोंड बघून भिन किती तुझा आहे गाडी घेऊन तोंड बरं काय बोल नाही आपला बोलायचं शेट काय? राव, तुम्ही आम्हाला सांगा. काय म्हणतो बोल अगं जिजे आहो. स्वतःची नातवंड सांभाळायला सोडलंय आणि लोकांचीच कवर सांभाळती अरे ती लोकांचं नाही बाबा माझ्याच नातीच आहे पण तुझं बी लगीन करायचे आता कवा करायचं करायची नवरी चांगली आता पुढे अगं, पटाणा नवऱ्या हुडकू नको रडू नका त्याचं, रडू नका काय नका. ते हाय तसलं. अगं आपल्या जिजे रडू तिथे नेतो मी ती आपल्या गावात पुरी आहेत मस्त बक्की देतली एखादी बरोबर आणू एखादी आणि असली नाच पाहिजे मला ती नातीच आहे तो आधी लगीन करून दे बरोबर लगीन करायचं. ना मी सोडून ह्याच्यातली सोडून देतो पण कुठं तिथे आईकडे देऊन जा किती येतो इकडे आणि चल बा फारची बीटची चल बा मम्मीकडे चल मग मम्मीकडे भिरायला लागली दीदी जा जाऊन दे तिथे इकडे दिला का चल. आणि तू चल. गावातलीच पूर्वी करणार मी हे नको आपल्या गावातली भांडण होतात गावातली मी चांगली आणते चांगलं असतं इथली तर सासरवडीचं बरं असतं सासरवाची माणसं इथं आणून बशी मला बाहेर काढते नाही काढत अगं तिचे काढते ना बाबा आताच्या पुढे अरे काय चाललंय रे आलो बा ते बारके लेकरांना सोडून आला का
लय ताप देते रडते नुसती. तुझी गावातली पोरगी नको म्हणते आपल्याला. आला का गावातल्या पोरल्या मस्त आहेत लागा. नको नका ये बाबा, तुम्ही आला का साथ द्यायला इथे? बरं, जाऊन तू चेक कर तू. जा चहा कर, जरा 2 कप मला जास्त कर. हा, तू तर म्हातारा आहे ना 2 कप करायला. बरं, तू कर चहा. भूक लागते मला. जन्म वाट पाहिजे. काय माझा हात धरतोय आयुष्यावर मी त्याचाच हात धरणार आहे अगदी 7 जन्मी. मामराचा तर मोबाईल आला बस मला. ओ शेट मोबाईल चेक करते आता ह्याला पासवर्ड आहे बोटच असं बघते लावून उठायचं भेटायचं बाय. बघते आता कोणाकोणाचे नंबर कळलंच मला. जाऊ दे गॅलरीज बघते. शिवाय तर नाही द्यायचं मला. जाऊ दे ह्याला गप्पा मारते जाते मोबाईलच घ्या. ओ शेट कुठे की आता पूजा लीच झोपलेला गाड. थोडं काम होतं होय म्हणलं जरा थोडं 5-10 मिनिटं झोपाव ग. का तू काय करते? काय नाही आलते असंच ते काकूकडे शेजारच्या काकू नाही मम्मी गेली ना त्यांच्या शेंगाला. सकाळ सकाळ तू दर्शन झालं आमचा दिवस चांगला जातोय काय माहिती आज. होय काय रे ते महाराज काय बनतं काय नखरं करतो. अगं आम्ही समाजसेवा करण्यासाठी ते केलं आम्ही जरा गावाला अजून महाराजचं हे निघलं नाही वाटतं अंगात नको. निघेल नाही पण गावाला एक करमणूक केली आम्ही तुमची. तुम्ही बी लय दिवस बोर झालता ते डबरू आलता म्हणलं करू काहीतरी. अरे असलं काही पण करू नको. ती गावातली माणसं नाव ठेवायला लागल्यात. गावांना माहिती अमर म्हणजे कुठल्या लेवलचा माणूस आहे असले बार. मी तुला सांगते बरं का असली नाटकं करायची नाहीत. अगं पूजा तू सांगतो पैसा तर आपल्याकडे लय गावतावनी पैसा आहे. गौतमानी गावतावनी लय पैसे आहेत आपल्याकडे. हो यार तुलाच काय माहित नाही अगं काय सांगू. मला माहिती की त्याच्यामुळे 24 तास असल्यामुळे म्हणून तर खोटं बोलतोय माझ्याशी. खोटं नाही अगं किती बी पाहुणं पिऊन पुरी लग्न करायसाठी माग लागलेत माझे. होय लय मला तर दिसत नाहीत र. येतात ही त्यांना निवांत बोलवतो आपण माग लागलं पण मी करू गरीबाची एखादी कुठली तरी पोरगी. कुठली सांग रे मला. हाय गरीबाची बघते तिच्याकडे म्हणजे कशी ती बघते रे. गरीबाचीच करणारी पोरगी आपण. होय त्याला पैसा लय ठेवाय जागा नाही जी त्या दिवशीच म्हणत होती कोली पिली काढ म्हणली एक पैशाला. होय का तुला लागलं तर सांगत जा कधी काय गरज नाही रे मला. 5,000 घेऊन जात जा. आहे नाही आमर आहे आमर काळजी करा. मला फक्त तुझी गरज म्हणजे गरज अरे म्हणजे गावात कोण काय म्हणलं कोणाची भांडणं झाली त्याच्यामुळे म्हणते रे. निम्या रात्री उठवत जा आपल्याला काय आपण देणार म्हणून. त्याच्यामुळेच कशाला आलती इकडे. काय नाही अशी तुला म्हणलं नाही मग अशीच आईकडे गेलते म्हणून. होय हा काय कामाला जाते तू घरी बसते जात जा की जरा कामाला मला. मग घरातलं काम कोण करणार तात्याच्या हाताखाली कोण देणार. आधीच आमचं तात्या कसले माहिती ना तुला. तात्या हा डेंजर आलो तात्याची गाठ. चले बाबा जाते बाबा मी नाही तर तात्या अजून मला फडकते ना. झोप तू जरा 1-2 तास येतो मी. झोप हा चांगलं झोप. जाऊ का मग आमऱ्या. टाटा बाय. झोपली तू शीट शेट मला का शेट गेलं काय. सोच बी नाही शेट
देवा अरे काय शेटला हा घालवतो का मला लग्न करायचंय प्रेम करायचंय सुचलं अजून किती मला काय काय करायचं लग्न करायचंय संसार करायचाय मुलं बाळ त्यांना शिकवायचं सगळं करायचंय मला आणि मला घालव मला वाटलं गेला 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 झोपलाय सुम झाडाखाली म्हणल्यावर काय होणार मग काय मरतोय वय तवा श्वास बी घे ना तुम्ही तर. श्वास बी घेणार ती श्वास झोपताना बंद असतो माझा पण ते वहिनी मग मला माहित नाही की आम्ही बोलूनच गेलोय वहिनी आल्या. काय म्हणे? हो बट ठीक आहे झालं आमचं आता निम्म्यापर्यंत झालं व्हायचं म्हणायला लागली होती पण मी म्हणलं गावाला नाही कळून द्यायचं म्हणलं आपण असं प्रेम करत राहायचं झालं विचारलं मागे शिव्या खायच्या शिव्या नाही तिला खरंच विचारून टाकलं ती होय बी म्हणली हा? मग काय होय म्हणली फक्त म्हणली कुणाला सांगायचं नाही आणि काय नाही झालं फिक्स हे मला गुलत नका जाऊ शेट तुम्ही होय म्हणत आज तिला हा, होय होय हा. काय आहे का नाही पार्टी फिरते नाही मला इथं आलेलं रानात म्हणले कसं बाथरूम आलं तर कशाला बाथरूमला नाही राहू आलेलं हिंडत असं रान आहे हवा आहे काय पाहिजे अजून पवायचं काय लागेल नाही मला ए मोबाईल चोरला ना ए मी काय सुद्धा केलं नाही शेट तुम्हाला आता सांगतो मोबाईल कुठे गेला माझा तुम्ही दुसऱ्यांचा रंग माझ्यावर काढत नका दुसऱ्याच रंग नाही पूजा होती तेव्हा मोबाईल होता आणि तू गेला तेव्हा मोबाईल नाही कधी होता पूजा होती तेव्हा मोबाईल होता हा याला वहिनी काय खोटं बोलतोय ती कशाला लिहिन तेव्हा मोबाईल मी नाही नेला आता येऊन बसलो की उठला की धडपडत आता अजून काय पाहिजे नका नाही मी कशाला नेईन का घेता मोबाईल चोरतोय माझ्या शक नाही काय हा बस का नाही बस नाही नाही विश्वास आहे तुझ्या विश्वास तुमच्यावर जीव आहे माझा हा नाही हा? नाही जीव आहे असं आहे विश्वासघात करायचा नाही 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 अरे जीव आहे नाही हाला नाही नाही जीव आहे जीव आहे तू नाही नेणार पूजा नेईन एक तर मोबाईल पण तू नेणार नाही तुझ्या हातात काय होती ती बसली होती हातात काहीतरी हा उड्या मारत राईट हा हातातच चल चल तिथं आज पटांगणच करू मोबाईलच घेऊ तिने मोबाईल तिने नेणार असेल ना तिने ती तसलीच आहे तशी आपली दिदी नाही बरं का नाही आपली दिदी माझी दिदी आपली दिदी 50 वेळा आपली दिदी माझी दिदी आमच्या पलती थिएटर असं नका राव करत जाऊ आपली लागते दिदी राव बोलतो मला लय आपली दिदी अरे थांब अरे वा गाडी कशी होती रविंदर बोलतो शेट विश्वास आहे का नाही ओय म्हटलो की राव थांबा. चला ते नाही तर नाही राव न्याची गरीब गाडी बंद पडते करतो अरे चालू चालू करा चालू आव पडत असं काय राव लागलं बस नंबर ऑफिस हॅलो इरीत घाल ना काही लगे काय पंगरी गाडी आणली काय दार बी लवकर लागत नाही नासक्या कोणाचा आहे तू मला काय सपन पडलं तू आतमध्ये नाही पडलं पण डबड पडले की माझं तू काय जागीरदार आहे काय अरे जागीरदार नाही तर डबड सांडलं माझं मग मी काय करू तुला का पै बाबा तू का दात खातोय चाललो मी एरडात खेळायला क्रिकेट अरे तू खेळायला चालला तर माझा खेळ करून तुला सगळं पाणी पेट टाकले रे बाटले बाबा बरं असू तू दोस्त आहे ना आपला एवढा एवढा नाही ना दोस्त पिस्त गेला चुलीत काय मला नका सांगू आला एवढं काय ना काय ना बस 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 तू तिथंच बस काय सांगू नको मला काय करते हाणशील का काय तुला तसाच बस एवढा बरोबर देतो आणून पण टाइम लागेल
लागू दे, काय टाइम लागायचा तेवढा पुन्हा. मला आमच्या नाना संग बाहेर जायचं. नानाला कळलं. नाना गेला बाबा डब्यात तुझा, काय सांगू नको मला. तसं नका लागा म्हणून लागा, लय राडा होईल. तू एवढा आण लवकर. बरं बघ, आणतो बघ, आणतो बघ. आणतो आणतो आणतो. जा जा जा. ए वाट बघतोय मी. आलो आलो. बघ वाट बघ. अरे, काही माणसं कुठनं येतात. चांगलं आण नाही तर आणखीन गटरातलं बिटरातलं. कधी येते रे ही बी ना. राडा कुठं पॅन्ट बी भरली, कुठं जायला बी नाही. आंब्र्यालाच फोन करतो आता. आंब्र्या नाही तर टपसळ्याच मदत करेल. हॅलो. अरे एक काम होतं. हा भाऊ गेला का तो आपल्याला, तसं नको म्हणून. बरं एक काम कर. अरे डबडं घेऊन एक पाण्याचं भरून. कुठं काय लय विचारता लागा तुम्ही. या लवकर लागा दे ना पिसळण माझ्यावर. जायचंय बाहेर. लागा तुला लागलंय भाऊ आलाय मग. ठेव. काय काम चल तू माझ्याकडे. नको नको हात नको. ताप ये त्याला का? राखण राहतो. उद्या तू कशाला आलाय घरी? अगं माझा मोबाईल दिलाय तू. ए नाही हो माझ्याकडे. तुझ्या मोबाईल दे बरं का बऱ्या गोष्टी. ए नाही खरंच नाही माझ्यापाशी मोबाईल. मी ए माझं ताट येते नाही बाबा. जा आंब्रे तुला सांगते बरं का आताच्या आता जा. नाही जाणार माझा मोबाईल. आरामचं ताट येते रे. येऊ दे तुझी ना मी जाणार. अरे तुला काय कोणतं बोलता अरे आंब्रे झाकी. मोबाईल दिल्याशिवाय मी हलणार नाही. इथं म्हणलं नाही घेतला. इथं म्हणलं तरी मुक्काम करेन मी. नाही मोबाईल दिल्याशिवाय हलणार. अरे आंब्रे झाकी. नाही जाणार नाही कारण इथंच बसणार मी. खरंच नाही माझ्यापाशी मोबाईल. तू ते डबरे आलता मला डबऱ्याने सांगितले. अरे नाही रे कुठे गेली ती डबरे ते मी जाणार नाही इथेच बसणार जा. नाही जाणार. अरे उठ की. अरे उठ ना आंब्रे. नाही जाणार. अरे आमचं ताट येते मम्मी पण येईन र. नाही जाणार मला मोबाईल दे मग लगेच जातो मी. धर बाबा धर आणि जा बरं का अशी चोऱ्या करते का? नाही हलणार मी जा. मी काही चोरी केली नाही बरं का. मी फक्त मजा केली. हो, मला फोन बी यायला लागले. तुम्हाला फोन तर लावला नाही ना? नाही खरंच नाही लावलं मी. तो मोबाईल का चोरला माझा? मी चोरला नाही बरं का. फक्त मज्जा केली. असली माझ्या करायची असते का तो? तू जा. मी नाही जाणार जातो. तुला जा म्हणते ना मी. आता येऊ नाही तर काय येऊ जा. मग मार खावा लागून तुला. हा खातो माझ जा. अरे जा म्हणते ना आंबरे. जा, अरे पाय पडू का तुझ्या. पाया पडण्यात काय कर मी नसतो जात. अरे तुझी म्हणून ती करते बघ बर का. बघा. हा नाहीतर बघ बघ पुन्हा हे करतील. अरे खरंच बाबा पाया पडते तुझं. आता जातो मी. नाही जाऊन दे मी बस नाही. अमर हुई हुई तू इथं काय करतोय? अरे मस्त ताटे येते नाही आता ताटे येते. आंबरे जा की. अरे तुझ्या पाया पडू का. अरे जा ना. तुझी म्हणून ती काम करते. काय भानगड आहे. पाहुणे आलेत का काय. मोबाईल चोरला शिक्षा मी जाणार नाही. मी ताटे आले म्हणते. नाही येत ताटे. ताटे आले. कोण आलत का रे. नाही ना त्या. कोण नाही. कोण नाही तात्या. तुम्ही मला आल्यासारखं वाटतं. नाही नाही तात्या कोण नाही. अरे काय बघताय तात्या. अरे कोणतरी आलं काय बघतोय मी. नाही नाही काय म्हणतेस. तुम्ही राहण्यात ना आला तात्या. नाही नाही अरे असं वाटतं मला कोणी आलं का काय. नाही हो तात्या. बरं बरं. चप्पल काय. अरे काय काय भानगड आहे? काय झालं काय काय. तात्या पाल. अरे आला. ये तुमच्याकडे आलतो. काय विशेष. अहो ते बी न्यावाला आलतो. म्हणजे तुम्हाला बी घ्यायचंय म्हणून. हा कसलं बी. पेरायला बी पाहिजे होत तुम्ही म्हणलं नव्हतं. हो बरोबर. मग काय झालं होतं आता. काय चाललं तुम्ही. काय नाही पाल होती वरती. वर. हा अरे कुठं पाच नाही गेली तिथं तात्या. दिसत नाही इथं बाळ. पाण्याला पूजा. अरे पूजा पाणी आण ना. कशाला काय त्याला पाणी. अरे काहीतरी बोलते. अरे फार छान पोरग आहे अमोल. मग? जा बरं त्याला घरी. नाही 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 अजिबात नाही. अशी पोरगी वाईट ताप देतीस. अरे नाही रे पोरगी चांगली. ताप देते हो. तात्या वया करायचं लायकीचं नाही. अरे काहीतरी बोलू नकोस. खूप छान पोरग आहे. मग एक जा तू नंबर. कोण आंबरे. नाही अजिबात असं बोलू नको. तात्या मुक्काम करीन आम्ही तात्यापाशी. हा काय नाही कर मुक्काम. बसा तर. बसा, हा, बसा. जा पाणी आण ना ते. सांगितलं ना पाणी आण. मुक्काम बी करू आम्ही.
पाणी आण जा. थंड थंड पाणी गार. गार पाणी. पाणी आणते घर आणते अरे, जेवण करते. अरे, जा, आण, 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 आण. खूप छान पोरगा आहे. तू आज जेवण करून जा. जातो जातो. हा काय करायचं? आमरस चपाती चालेल. अरे आमरस कर का बासुंदी करायची? बासुंदी असली तर हा चालेल. बासुंदी करायची. जा पाणी आण आधी. करते की घास. ए काय असं काय? अरे तू छान पोरगा आहे. तुला कळतं का नाही काही? एक नंबर. जा, जा, जा. आण, पाणी, आण. पाणी. एकच नंबर. बसते की तुला ए काका, वळण चांगले बरं का मुली तुमचं. अरे पोरगी कोणाची आहे? एक नंबर एक नंबर. एकच नंबर. अख्या गावात तिच्याकडे कोणाची बघायची नजर नाही. पोरगी काय फटाकडी आहे माझी. आणि मी बी लक्ष देतो का बाबा? काय नाही नाही अहो, कुठं जाती काय लक्ष देतो हो? आणि पाणी आण बाग. आले. नाही, तुझी चांगली बरं का पोरगी. अरे माझं लक्षात. अरे ऐका. तुला काय नीट धरायला अरे गार पाणी होत रे. पण मराठ्यात गेलं ना माझ्या तो झालं की करून. बरं आण एकदा आण. चल जाऊ दे अजून आण. जा आता तू निघतो का बघितलं आण, का? आण, आण. जाऊ दे. अरे अगं, आपलं- तिथं नीट पकडायला येत नव्हतं का काय रे तुला कसं काय कर? तुमच्यावर बोलत होतो अहो काका मी. बरं आण जाऊ दे एवढा वेळा. काय बरं का माझं लक्ष असतं काका. पोरीकडे. हा, लक्ष असतो. लग्नात बिग्नात बघून टाकायचं हे. काय? नाही, लग्नात बघायचं चांगलं हो असलं तरी. हा बघू 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 हा, बघू. गावात- आहे ना तुझं लक्ष आहे माझंही लक्ष आहे. आहे ना. पोरगी माझी आहे पण हा, हा. पण पोरगी तुमची गावातच राहिली पाहिजे. काय नाही गावात म्हणजे नवर जर चांगला भेटेल हो, तुमच्यावर लक्ष आहे. भेटेल 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 भेटेल. धर आता नीट प्यायचा हो, बघितलं. नाही, अरे तिचा स्वभाव तसा आहे. स्वाभिमानी आहे. हा, बापावनी खटकेबाज आहे ती. हाय हाय हाय. हा. आता हलायचं काम करायचं हे, अरे तो आज इथंच राहणार आहे. त्याला जेवण करायचे आपल्याला. मुक्काम आहे. हा आणि काय 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 करशील तू जेवायला? काका आमरस चपाती चांगली चालेल. बर आमरस करते हे? खीर करते तुमचं ऐकण्यात नाही का ही? नाही अरे कोण म्हणतं ऐकण्यात नाही का रे बाळ? तू खाली बघायला लावते काय मला? बर का ए अजिबात नाही. आमरस चपाती करायची टॉप मध्ये. माझा अमल आलाय. हा नाही तर बासुंदी कर नाही तर दूध आटव. हा. काही कर तिकडं. करते की तात्या? लोणचं आणि काय सांडग्याची करते काय असं काय हा. करते? जा सांडग्याची भाजी करायला लावा काका. गोदेर. हा करते ना पापड पापड. हो पापड बी पापड तळतात. हा, तळते की. शाबास 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 शाबास. जिजी कस काय रे? जिजी बरी तुमच्या आशीर्वाद काका. तुमचा आशीर्वाद म्हणते. तर शेंगा खा. पोरगी द्या. काय म्हणलं? नाही नाही पुरीला द्यायला हवा शेंगा. काय माझ्या हातून काय होतंय? नाही तुमच्या हाताने गोड लागणार. हा. पण पोरगी दाखवते काही बघावं म्हणलं तुमच्या. काय अरे काय बोलतो? पोरगी दाखवते का? माझी पोरगी ते अहो पण जरा लक्षात राहतो तुम्ही थोडं. कशाबद्दल? म्हणजे तर बिळ बघाय गावातलं तू बिवा. आहेस हा, ना मी आहे. लक्ष ठेवायला. मी बी- शेंगा कस काय भारी आहेत ना? शेंगा भारी पोरगी भारी. काय? नाही नाही पुरेपूर शेंगा भारी इथं. पोरीने आणल्यात माझ्या. पोरगी गेलती. हो अहो काका कशाला तिला काम करायला होता हो? का रे? म्हणजे तिला घरी ठेवायचं असतं. ते गॅस संपलाय अहो. अगं चुलीवर कर बाई. गॅस पण नाही तुमच्या. ते गप्प माकडं ए, तात्या चल्लीची लाकडं बी संपल्या हो सरपण बी नाही तुमच्याकडे. काय गप्प म्हणतेस का तू? माकडा असं काय म्हणतेस तू? खरंच हो तात्या माकडा माकडा. ती माकडासारखंच मध्ये मध्ये बोलतोय आता कशाला बी करा. नाही नाही कसंही करा कसं. जातो का मग आता घरी एक काम कर. हा तू 2 दिवसांनी येतो का जेवायला? काय अहो एवढं आता पोटासाठी करू का नाही नाही, असू दे असू दे असू दे. 2 दिवसांनी येतो. पाणी प्यायलाय ना हा पैसे जाता अरे कधी नाही. बोलते. म्हणजे तात्या पाणी आता प्यायला हो हो अरे ती म्हण. बरं जोडीन पाया तुला. ए, काय म्हणतो रे बाबा? अहो जोड माझं कुठे ती करतोय काय जोड काय जोड कुठे आहे तुझे? चपल्याने जोड. बाहेर हा, आहे हा. त्याच्या बाहेर पिशवीवर. चल. बरं येतो 2 दिवसांनी. हा ये ये, चल चल चल. येतो हा ये चल. पूजा इथून पुढे हा आराम करायला येऊन द्यायचं नाही घरी. नाही तात्या मी तर मगाशीच पाठवत होते का नाही अरे नाही रे पोरगा चांगला आहे तसा तो. आलं का लक्षात? हा जा बेटा आता घरात जा. हा, तात्या पाणी देऊ का हा दे ना. यायला आता एवढा मोठा खेळ वाढवलाय तर पण डोक्याला तापच आहे जरा हिला. नवीन नवीन आहे जरा अशीच करायची. ये 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 यायला हिने दाव बिव तोडलं तर पळाय काढायचं नाही आपल्याला. अरे वासाड्या कसला वास घेतोय? दिवड्या बसलाय तिकडे बाथरूमला. कुठे? तिकडे टॉयलेट मध्ये. आप्पाच्या संडासात बसलंय काय?
बर बर आता तुला सांगतो, तू निघ तिकडे. बरोबर त्याला आता लय दिवसातनं बकरा माझ्या हातात घालतोय बघ. चांगलं सापाच्या मुंडक्यावरच पाय देऊन येतो त्याच्या. काय वास घेतच आलाय त्याचा. नाही मला दिलं त्याने आणायला पाणी. म्हणजे तुला पण हमाल केलं म्हण की त्याने. केलं आता काय जागीरदार आहे ते. दलितदारांच्या कशाला नादी लागतो. जागीरदार आहे ते. हा कुणाच्या बसलंय ते. आप्पाच्या बसले. आप्पाची आहे काय. आता लय दिवसांनी बकरा गावलाय. जरा सापाचं मुंडकं कसं दाबतो तसंच दाबतो त्याला. असं धर की कालच आणलंय बघ नवं. लय टाव करून बघतो कारण म्हणजे तिला गावात टाकाय गेलं तर अंगा उधाळतंय तिला. बघ गिऱ्हाईक एखादं गावात कोण आहे का. नाहीतर उद्या बाजार बघ नेतो घे. अरे हिला काय चांगलं तिच्या जवळ गेलं. हो काय नाही मारती काय चलत नाही. पळ बाबा तू. तुझ्याने काय बघितलं तर नाही ना. बघा आपल्याकडे तरी काय आहे. काय शेट शेट तर नाही राव. मारायचं नाही. तिथे तिच्या बापाच्याकडे निघून आलोय मला फोन सोडून. तू मार खाल्ला. मार खाल्ला का मी मार खाल्ला का. तिच्या बापान जर गवला तर किती आमचं पटांगण झालं. मग तिथं थांबलं त्यांनी विचारलं काय सांगायचं होतं मी. सांगा तू ह्यामुळे तुला जवळ घेत नाही मी कधी. चल निघ. दोस्त नाही तू दुश्मन आहे माझा. असं तू आज मला जा फसवतो तू. तुला. आणि जा जिल्हा जा कुठला सगळा मित्र उराव बस माझ्या मित्र करून. चल नको तू काय म्हणला की बसा. राम रे बाबा. अरे लगा कुठं आहे तू लगा. अरे तू कधी आला. सकाळी झालोय. कधी जायचं जाऊन दे सांग. अरे सकाळीच आलोय तो तर लगेच लागा हाकाल तो लागा गावात ना. बस बस चल बोल चल. आणि हे कोण आहे मैद्याचं पोतं. ही माहित्याचा पोत ना मित्र आहे. आपल्याला करून टाकला सगळी काम आपली ती पिये पिये काय लागा भावा आलोय आठवण. हे बघ राव. ती जवळ असते. अरे तुझ्या आधी माझा मित्र आहे होते का. मित्राची जागा कुठं असते माहिती ना. जवळ असते. तू कसं आला सांग बरं. तिथं आम्ही मारायला लागलोय. आम्हाला कामधंदा नाही. आम्हीच कुणाच्या चोऱ्या चपाट्या करून दुखतो. तो आला अजून आमच्या बरोबर. अरे बायकोला हाकलून दिले गावात पार्टी बिरती द्या. हा हॅलो तो माझीला त्याला 2 दिवस गाडी आणली काय. सोपं आहे काय. गाडी आली तर माझं जसं तू इंतजार करून ह्याचा बी इंतजार कर. आपल्याला फिराय होईल. मग आपण काय करू. हा मित्र बोल 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 आम्ही बोल तू सांग. गाडी खेळ दाखव. हे माझ्याच पोतं शांत बसवतो आणि पहिलं. बरं जाऊ दे. माहिती आहे होय. बरं अरे बाळो माझं पटांगण झालं तू नव्हतं की. पोटांगण पोटांगण. ए मैद्याचं पोतं हो इकडं. का काय झालं. तो 2 मोठी माणसं बोलतात ना तू बसायचं. हा नाही तर मी नोकरून काढून टाकेन तुला. नोकरी. मी काय म्हणतो पटांगण काय झालं. काय तर तुला सांगाय दिवस आणि रात बी पुरायचं नाही. आता नको. मला कळलं होतं. चांगली होती का म्हातारी पण. चांगली ना. आम्ही तर सगळीच रडत होतो. ती गली रडत होती. तुला काय रडायला झाला आता लगेच. ते म्हातारी मेले 6 महिने झाले तेव्हा रडायला लागला. अरे मला कळलं अक्षरशः मी 5-6 दिवस जेवलो नाही. चालतं बरं का तसं. चांदी पिकलेलं पानं असतं तिकडे तुटूनच जातं ती. वय झालं का पण तुझ्या लय जीव होता बा. गावात जीव होतो त्या म्हातारीत. पण आता तुझं कसं होणार पुढे. हा कसं होणार म्हणजे कुठली म्हातारी. आपली जी तिची मी कोण म्हणतोय तू. ती दिवड्याची चुलत आजी. ती वय मला वाटलं आपली जी आहे ना बरी माहिती. तुला कोण सांगितलं. मला कळलं असंच उडत बातम्या काय त्यात मला तिकडे मुंबईला. एकतर म्हातारी माणूस एकच आहे. मला जिची आई बाप नाही तिला मारतोय. ह्यासाठी गावाकडे आला का तू ती मला खबर द्यायला. अरे मुंबईलाच बरी होती. हाय ती तुझं बरोबर आहे. ही तू म्हणतो ते बरोबर. ही मुंबईची कसले मित्र आहे रे? मस्त बरं होतं पण आता बायकोने हाकलून दिलंय काय. भाकरी नसते. बकरीच नाहीत म्हणजे शांत सांगतो समजून मी त्याला. तू बोल नको म्हणलं ना. अरे अरे हाय माहिती मला बाळूला ती लग्न हे माहितीच्या पोत्याला सगळं वापरतो मी सांगतो. बाळू आता मी आलोय ना. बाळू टेन्शन घेऊ नको. बाळू सांगतो. बाळू लग्न झाल्यापासून मार खातोय. ते अभिमान सांगतो बिचारा. मग रोज मार खातो बायकोचा. नशीब लागतो. हा नशीब लागतो. बाळूच माणूस असलाय आणि त्यामध्ये हाणून लावलंय. तू काय बघ मग मुंबईहून आलोय. ही बाजारपेठेत 20 रुपयाला विकतात आणि तू मुंबईची हवा इथं आम्हाला जातो का. 20चा गॉगल मी 150ला आणलाय. 150ला आणलाय. मग दिसत हे बुटबी डुप्लिकेट आहे. पूजा आली पूजा. ती नव्हती का आपल्या शाळेत. मला काय माहिती. कोण रे आठवण आली. शिंबडी पूजा नव्हती का ती. हा ती पूजा जांभळीवरून पाडल्याला आपल्याला. हा ती वय आता तिला बघतोच मी. बघतो. हा मागे लागलो. बघतो मग. तुझं तोंड बघा आरशात. हे माहितीच पोत तोंड बघ. तुझा मुंबईला
काय भान करेल सगळं मी आहे ना व्यवस्थित तू हां माझी ओळख सांगा ओळख सांगतो मी तसं म्हणतो भाव आहे आपला माझ्या मीठ टाकतो का भाव आहे आपला आंब्र्या अक्कल बिक्कल आहे का नाही अरे तुझ्या हक्कल असती अशी 4 चौकात अक्कल काढायची नसती. अरे तात्यांचं मार खाल्ला असतं का नाही आपण तात्या मार नाही ते आमचं रोजचं चालू आहे. पण तात्या कोण तात्या आहे काय तू सांगतो मी. अरे जर आई नशीब आई नव्हती मग तर काहीच खरं नव्हतं मग तात्या तर मग काहीच केलं नसतं बाबा तात्या काय करत नसतात आपल्याला. अरे आंब्र्या तात्या तर गेल्या वर्षीच नेली की लाव त्याला एक लाव. अजून एक लाव त्याला 1000 वेळा मी तुला सांगतो की 4 माणसं बोलत असताना मध्ये बोलत जाऊ. आता तुझं माहितीचं पोत 8 बंब लावून फोडी ना शांत बस. आंब्रे ही कोण आणलंय बुरकुंड हे आपला मित्र नाही का तो येडा बाळू शाळेत आपण येडा बाळू म्हणायचं. नाही लहानपणी म्हणत होते रे. आणि तो नाही का ते तृप्तीच्या मागे पळायचा. तृप्ती चप्पलने मारली होती का तृप्ती? होय माहितीचं पोत शांत बस. तुझं झालं रे माझी ओळख करून दे. 4 माणसं कसं बोलायचं नसते. लांबनं दोस्त आलाय असू दे. भंगार असेल ती पण त्याला असं कुठं इज्जत घालवायची. भंगार नाही भंगार म्हणजे भारी लागा तू माझी इज्जत करायला लागला. नाही भारी म्हणलं भारी. तुला ऐकाय कमी येते गोष्ट ही पूजा आत्ताच यांनी 2000चा गॉगल आणलाय. होय हा 2000 रुपये. तुझं काय डोळे बिळे गेले काढ किती गॉगल 2000 रुपये दिले तर 2000 मग काय विचार 2 रुपयाला कोण विचारत नाही दे माझा गोगल इकडे. मी विकत घेतलाय. 2 रुपयाचा म्हणते ती. नाही 2000 रुपयाचा गॉगल ती. होय असं की अगं आपल्याकडे पैसा गावतो नाही बाळू. आपण रेट किती वाटलं तर गॉगल घालतोय बाळू. गावतावनी पैसा आहे माझ्याकडे. अरे तुझा पैसा जाऊ दे गवतावर तिकडं गुरांना खाया घालतो गावात. नाही गावात घालतो पण पैसा नाही. लक्ष्मी ती कधी गरज पडली कधी बी यायचं. पैशाला तू गावातला आमदारच आहे का नाही माझी बायकोला पैसा करते. देऊ का पाठवून. ते नाही ते तुमचीच सांभाळा बाला. आपल्या त्यातलं जमत नाही. मी आता जात नाही मुंबईला बाबा. लय मारले मला. म्हणजे तू नको मी नको बघ माझ्या बायको सारखा हसते हानीन मी ह्याला. नको. बाळू आहे आपला येडा का असताना पण मित्र आहे. हा काय तर बाळू तसं करायचं नाही. ते सगळ्या गावाला माहिती आहे आपल्याकडे पैसे. अरे मी आली कशाला आणि तुमचं काय चाललंय अरे चाललं काय मित्र आलाय म्हणून बसलो. जाऊ दे भाऊ मी जाते आता तुझ्या थांब. काय अरे तुम्ही अरे मैत्री पुन्हा प्रेम आधी असते. कळलं का तू बस इथं. अरे जा. ओ शेट राव थांबा माहितच पोत ऐ, या गावात काय गावात राहून काही एवढी हवा करायला आंब्रेला का काळ तोंड्या. तुमच्याकडे बघतोच जरा आता राहतोच 2-3 महिने इथं. चला जेवण बिवण करून बघतो ह्यांच्याकडे. ए गाबड्या तुला लाज वाटते की जेवण रोज उठलं की साठा हात माझ्या. अरे बापा इकडे अप्पा. ए सचिन भाऊ काय हे लगा कशाला आलंय रे. हा एका काय चाललंय लपाछपी खेळतो. काय चाललंय हा का रोज उठलं की संडास मध्ये माझ्या. मी लपाछपी खेळतो लपलो होतो इथं लपाछपी वर समजा का हान करून टाकली ह्याची संडासाची. होय आपण पाणी आणायला लावलं होतं त्यांनी मला. ताण लागली होती पाणी बरोबर. आपा सारखा बाजूला बाबा ही आपलं आवड ही. अरे तुला घर नाही काय रोज उठले की हागत आमचं म्हणलं होतं ना तिकडे जावं मग मी आमच्या इकडे. अरे तुझा नाना सांगतोय का दुसऱ्याच्या संडासात जाऊन हागायला बस म्हणून. हा आप्पा चेष्टा. तू बाहेर ये. बाहेर दरवाजा मोडला माझा समजा गाडी. चल तू बस तू चल. आप्पा त्याला तिकडे घ्या. चल निघ पडतो इकडे. नाही आप्पा मी काय नाही चल बाहेर निघ. तुला म्हणलं ना काय तिकडे फटकन वाटे रोड. आप्पा मी चहा सांगतो तुम्हाला चला. हा धर
देवीदास आहे. चला 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 अरे ढाबरे त्यांना इथे ठेवलंय तू मी सांगतोय ह्यांना मी देवडे अरे काय मानबिन मोडतो काय दोस्त आहे माझा. दोस्त आहे काय असलं काय केलं तुला चल आम्ही देवीदास आहे म्हणतोय देवड्या म्हणतोय त्यांना तर ते भिवूनच पळायलात मला. तू देवीदास असो या देवदास असो मला काय करायचंय तू माझ्या मागं का आलतास मी कुठं आलोय माग अरे घाबरून नको जोग पळायलात मला. तपसाय हाच होता माझ्या मागे येत होता माझ्या आबरूच का नाही चेष्टा दोस्त आहे ना माझं करते तू गाडत अरे ते मला घाबरून पळायला त्यांचा डबा तिथं राहिलं. चल 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 आलो ए टपसाळ्या जाते रे मी येडीच पोळा चल आपण जाऊ. गेली मला घाबरून तुला कुशाल मला तिथं कांटाळतो. चल जुळायच्या आधी मुडतो काय माझं काय आबरू ठेवतो जुळाय कुठं पण माझी टाकणं काय मला मी कसं तरी गाडी रुळावर आणली माझी आबरूवा कमीत केली तो वाढवायची सोडून टाका. अय्या अमर तू मला तर वाटलंच नाही तू माझे डोळे पकडशील म्हणून. खरंच अरे तुझ्यासारखी माया कोणच करत नाही माझी. पण मला लय वाईट वाटलं अरे त्या दिवशी मी तुझं आत्मन केलं तात्यासमोर. जाऊ दे पण खरंच मी तुला पाणी देताना ना जेव्हा तुझ्या हातातनं तांब्या पडला ना असं मला वाटलं की माझं हृदयच पडलं काय की तुझ्या हातातून. खरंच अरे लय वाईट वाटलं. पण अमर तूच आहे का रे तू मी तू आली आहे आता अमरच्या तर माझ्यात विष कालवायला. वहिनी आला का शेट कुठं असते ना. नाही आपल्याला बक्षीस पाहिजे ना अगोदर इकडनं माहिती काढतो मग शेटकडे जातो याला काहीतरी बक्षीस तरी देते ना. अगं ते माझ्या आजीने स्थळ आणले ते जिजीला ना अमरला सांगायचं. होय हां बरंच चांगलं स्थळ बघायला लागलं ग तू तुझी आजी. अगं लय चांगली मुलगी आहे तुला सांगते बरं का त्या जिजीला त्या आमऱ्याला स्थळ बदलून काय सांगायचं नाही. चांगलं स्थळ आहे आला का तुझ्या दिदीला स्थळ शेटची वाट लागली अजून माहिती नाही. ए माकडे इकडे तू ए इकडे ये म्हणते ना तुला कोणी हे जंगली अगदी ही गबरू आहे इकडे तू तिकडे तू. अगं ते पळाला त्याला काय बोल चल आपण पण जाऊया त्याला पकडूया सगळं चोरून ऐकलंय त्याने. इकडे तू पळू नको. थांब म्हणते ना नाही थांब ना तो तुझा शेट आला कुठे आता शेट ये इकडे पाय काय केलंय काय पाहिजे का त्यांनी सगळं ऐकलंय माहिती का तू लाडी गोडी लावू नको मला अंगठी पडलेली माझी अंगठी मी शेटला नाही सांगेन शेटला नाही तू नाटकी अरे इकडे तू बस बस खाली बस. तू काय काय ऐकलं सांग शेटला तू नाटके करू नको तसं रडायचं. बस ना पायल तिथे मी काय केलंय बरं तू काय माझा जास्त आहे काय सारखं महाग पुढं हिंडतो र धुरळाच करून एखाद दिवशी तुझा. रडायची नाटकं करू नको गुलाबजाम तसले नखरे करू नको. जाड्या काय रे तू काय खातो. आम्ही सगळंच खातो. होय मी पण सगळंच खाते मी का नाही जाडी होत तू कसं काय जाडं झालं. मी काय नाही जाडी तुझ्यापेक्षा मोठी नीट बोल जरा. आमचं शेट आहे म्हणून तर शेटला त्या दिवशी सोडून गेलता वाटतं घरी. कोण आमचं तात्या आलं कसं गेलता नाही देऊ शेट. तिकडे पुढे रडायची नाटके करू नको तसले तू.
कुणी लग्न करू नका का. तू काय लग्नाचं काय ऐकलं तू? मला नाही का माहिती कानाचं ऑपरेशन झालं कधी? काल. आता तुझा कानाचा पडदा तुटलाय, परत कानच काढेन. काय झाले कानाला? काय नाही ती पडदा हल्लेला. तू रडायचे नाटके करू नको रे. वहिनी सारखी आमची. काय? वय आणायला आलेलो मी तिकडं वय? हा. होय. असल्या चोरून गप्पा ऐकायचे नाही बघा तुला सांगते. मी कुठं चोरून ऐकल्यात आमच्या शेटलाच नाही सांगतो. जा तिकडं. कुठला शेट आहे दाखव मला. शेट बघायचंय काय? चल बरं. हा शेट. कोण शेट? आमरेला शेट म्हणतोय. ए आमच्या म्हणायचं नाही. शेट कधी झाला तो अमर? ए माझा जिगरी मित्र आहे. हा नाच करा माझ्या मित्राचा. तुझा जिगरी मित्र आता 2 दिवस झालाय. अमर माझा लहानपणापासून आहे माहितीये का मित्र. माझा पण मित्र आहे तो. मी कधी शेट नाही बोलले. आता कसं काय शेट झाला? हा शेट झालं. गप्पा राहू तुम्ही. तुझ्यापेक्षा माझा पक्का मित्र आहे. बरं दोघींचा मित्र आहे तरी म्हणते शेट कसं. बरं चल त्या आमऱ्याकडे जायचंय आम्हाला. नको जाऊ. का नको जाऊ. माझं काम आहे. पायल. अहो नको जाऊ. तू अजिबात येऊ नको बरं का आमच्या मागे. अहो नको जाऊ. इकडे इकडे आहे. कुठं? कुठं नाही. ए चल ग पायल. परत आमचं बोलणं नको ऐकलं. शेटला सांगितलं पाहिजे. तिकडलं नको गेलं लोक कुठे बी दारू पडते. शेट शेट काय झालं? झालं काय? पटांगण झालं. ताती गेलं काय तुमचं? चांगलं होतं की. जाऊ का माघारी? बस बस चट्टा केली लागा दोस्ता बस. माझं तात्या घालवा नुसतं. पण काय मला अभ्यास करायचा होता मला तास 2 तास. पटांगण झालं. सांग ना काय झालं ती. रडणार नाही ना? तुला आता नीट सांगतो का नाही काय झालं ती. रुमाल ए डोक्यावर पडलाय का? सांग ना काय झालं ती. सांगतो बरं विश्वास ठेवायचा. तुझं गळा दाबू का विश्वास ठेवायला. हो पूजेचं लग्न ठरलंय. कुठेच ना पूजाचं लग्न ठरलं काल तिचं घर मिळालं तो लग्न ठरलं का काय होईल. तुम्हाला खोटं वाटतंय का? मी सगळं माझ्या कानाने ऐकलं कळलं का? तुझं का नाही इकडेच येते ती. अरे तिथं बघा ते नाही पोरगी असं फिरते बोंबलत फिरत नाही ती पोरगी. औषध मी तुम्हाला खोटं बोलते का औषध? वाटतं तू खोटं बोलतोय. जा तुला मला अभ्यास करायला हा, जाऊ दे. पोरगी त्यातली नाही पोरगी ती. अहो खरंच तर. जा करू दे अभ्यास मला. अहो येते नव्हती. येऊ दे आली त्यांना तुला बसा गप बस इथं मग मला अभ्यास करू अहो दे. मला हाणते नव्हती. औषध मला गावाला आणलंय. आणून दे गप. तुमचा माझ्या विश्वासच राहिला नाही का? विश्वास नाही तुझ्या तू काय म्हणतो लग्न जमत असतो 1 दिवसात 2 दिवसात आणि मला सोडून जाऊ तिच्या डोक्या औषधा कळलं ना तुम्ही मागं टाका. अक्षरात तुझ्या डोक्यात टाकील मी. ती तात्याचा माझ्या किती विश्वास आहे तुला माहिती का. तात्या माझ्याशिवाय विचारच करणार नाहीत कुणाला. ती पाहुणी बाय आली तिने आणलंय थळ. हा मी सगळं ऐकलंय. येऊ दे कुठली पाहुणे बाई, चल मला अभ्यास करतो गप तू. बसा इथंच. हो पण ते आले तेव्हा मला मारते ना. गप म्हणलं तर मारते ना म्हणते मला. मारुती मारलं तर गप तू काय बी सांगतोय. मी बसतो घरातलं फोन आले बघा आणि खोटं जर वाटत असेल इकडं ऐका. रुमाल बी घेऊन ठेवतो. हो, हं. हे आमरिया ए, ते गुलाबजाम कुठे आहे? कोणतं गुलाबजाम? अरे, पायल? चल. ए, आवाज पूजा, येत असेल. पूजा तू थांब. पायल लय चुरली. पायल कधी आलीस? ये, बस. थांब जरा पायल इकडं. ए, अरे ते गुलाबजाम कुठे गेला सांग. कोणतं गुलाबजाम? आता इथं आलेलं. नाही गुलाबजाम म्हणजे तो डबरू. तू खोटं म्हणतो का आमच्याशी? डबरू 2 दिवस झाला माझी त्याची गाठ नाही. अरे मी माझ्या डोळ्याने बघितलं आता इथं आला नाही ती. तिकडे पलीकडे गेला असेल ती. त्यातला पोरगा अभ्यासा टाइम येत नाही तिकडे. होय अरे. नाही बाहेर पोरगा येतो. भारी. कुठलं दिसतंय का नाही? शेट पाहुणे. हो इथं आलाय. हा इथंच आहे. म्हणजे तू पण खोटं बोलतोय. तू कधी आला? मग नाही होतून पाहिजे नाही ना. नाही आज गेलता माझ्या अभ्यासाच्या नादात लक्षात राहिलं नाही माझ्या. होय. हा नाही पोरगाले भारी बस. कळलं की आता बरोबर खोटं बोलते. बस कसं काय आलं तुम्ही? आम्ही होय हे काय जरा धुराळा करायला. हो काय केलं हिने? हे बघ पूजा समजा आपण सगळे येतो बघू. पाणी पिऊ. दे इकडं. अगं हे सांडेल ना पुस्तक. मला पाहिजे. हा हवरे हाय अरे म्हणजे मला छान लागले आणि तिला पाणी देतोय. अगं पण हे आपल्या गावाची शेटची पुस्तकं खरं
बोलू का नको आम्ही तिला पुस्तकाचं पडलंय तर आम्हाला पाण्याचं पडलंय. नाही शेट मग तर नाही ती मला हाण त्याला हाणायला नाही. होय हा ती आपल्या गावातली पाहुणी आहे असून की बोलायचं कशी वाचत बसू मग आता पाणी पडलं म्हणून दिलं पुसून. बरोबर असू दे पाहुणीचा आदर सत्कार करायचा असतो किती केलं तरी आपली पाहुणी सचिन भाऊची पाहुणी काय ना आपली पाहुणी काय तू काय रोजची मला प्यायचंय आणि इकडं हो, किती माणसं मला लागतं रे बोलायचं पाणी. पण कशाला आली तू काय नाही मी कशाला आलती हा काय माझं काम नसतंय तुझ्याकडं. अरे तू काय तुला यायचंच नाही या घरात काय नाही, नाही तू रोजच येते ग पाहुणे बाई आलेच आली या अरे तिला माझ्यासोबत घेऊन आलते. बर बर पण मी काय चाललंय तुझं काय नाही सगळं ठीक आहे. होय पूजापाशीच येत होते मी पूजामध्ये भेटली म्हणले की होय. काय नाही पण ती म्हणली काय चाललंय तिकडे बस की अभ्यास कसं झालंय असं बस की बसू दे की त्याला असं पाहुणी नाही, आहे, म्हणजे पाहुणी. मी पण बसलेली इथं. पाहुणे चल असते तिला कसं काय चाललंय बरं ती आमची पाहुणे आजी ती तिकडे गेलती होतो नाही गेला काय आजीचं काय बरं ऐक ना तुला गुड न्यूज सांगायची काय ए काय नाही ते गप बस आमचं चाललंय का म्हणजे मला सांग गं डबरू? तू आधी मला डबरूला सांग सांग जरा गप बस काय झालं? आम्ही ती गुड न्यूज सांगायची होती बरं, तुला बरं. काय गं तेच रिझल्टचं ग रिझल्ट त्याचा रिझल्ट कसा लागला रिझल्ट रिझल्ट चांगला आता येईल 2 दिवसांनी अजून काय लागला नाही बरं ठीक आहे माझा लागला पण मी चांगली पास झाले चांगल्या टक्क्याने तीच गुड न्यूज सांगायची होती बरं, अभिनंदन अभिनंदन पार्टी ते देते की लगेच अरे काय तुझं काय पार्टी तुझी ओळख नाही पालक नाही लगेच पार्टी मागतो का पाहुणे बाई आहे की? पाहुणी बाई पार्टी पार्टी थांब थांब तुला माहिती पाहुणी बाई कोणाची ती सचिन भाऊची पाहुणी बाई सुची मावशी मग काय ताई अरे अरे हा. ए, राहू दे. माहिती नाही. तू इकडं. नाही, बरोबर ए, काय सारखी वरती आहे ती बस 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 जाऊन दे, मी चल. बोलतच नसतो. अरे आपली माणसं आहेत ही ए, हा. just नाटक करू नको, बस इथं. आपली आपली. काय म्हणते ते पाहिजे काय नाही तेच गुड न्यूज सांगायला आलते. बरं, सकाळी झालं म्हणते अरे ते लग्नाचं बोलायचं होतं. काय ए, हा? पायल उठ. काय काय पायल, झालं? बस तिथं. तू इथंच बस काय सांगून काय टाकलं इकडे ना माझं. बसते, हं? आम्हाला असं बस ना इकडं पाहुणे ती होय तू काय रोज मला पण बोलायचं त्याच्यासोबत लग्नाचं काय म्हणत होती तू तू अगं ते काय ती मध्ये पाहुणार आहेत कुणा तरी गावात बघायला होय. आमच्या परस्पर जर येत असलं पाहुणा ऐकलंय वाटतं सगळं कानाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाले चांगल्या खालू का आता? कधी ऑपरेशन झालं हा नाही झालं 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 ऑपरेशन झालं असेल की 25,000 मी स्वतः दिलेत त्याला होय हा तुलाच माहिती नव्हते का आता तुला माहिती ना पैसा किती आमच्या जिजीने ती खोली काढली पहिले गप्प पैसा सरकायची. बरं जीजी कुठे आहे आम्हाला जिजी आहे ना मला सांगायचं होतं जीजीला काय ग काय काम होतं तेच लग्नाचं बोलायचं होतं का कोणाचं झालंय का नाही ते तिला बोलून देते तूच बोलते पाहिलं लग्नाचं बरं सांग पाहिजे तू काय ते, हा तेच लग्नाचं गावात लग्न झाले का हो. पाहिलं उठ उठत ना बसू दे की आता इथं बस की काय उठ तू. बसू दे मला मी खूप नको काय? दिवसांनी आली इथं. तुझा हे मैत्रीण आहे माझी तुला इकडे बस म्हणते ना मी अगं नाही मी खूप दिवसांनी आली मला ह्याच्या कोण आलं बसून की बस ना. भांडणं 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 कोण आलं की भांडणं भांडण्याशिवाय काम नाही. बापरे तुला अयो, तुला सांगितलं ना मला मार म्हणून त्याला मार नको आम्हाला तू अभ्यास करत होता काय कर मग नको अभ्यास. पुस्तक घेऊ हा मला पायावर बोलायचं तू गप बस. काय बोलायचं तिला ती पण रोजचीच आहे की अगं मला पण बोलायचंय खूप तुम्ही बसा दिवसांनी मी आली उठून जातोय बघ असं असलं चला का तुम्ही दोघे बी जाऊ चल ग पाय जाऊ काहीतरी फुटायचं इथंच मी नंतर येऊन हा सांग ये. डोक्याला नंतर या जीजीला पण नंतर कशाला राहू दे आम्ही दोघीच वापर पाहुणे नाही हा, नाही डोकं चालत तुझं हा. अरे तुझा बघितला ना किती जीव आहे माझ्यावर अरे पायावर बोलायची कशी येडव करतो तुला माहिती का ती बघितले तसं नाही तुझं प्रेमच आहे माझ्यावर येड बिड आहे काय तू तसल्या अर्ध्या एकाच्या गप्प्या आणत नाही तुला कुठलं सुटलं गाव सांगते सगळं बरं तू आता तुम्ही शेट राव आमचे मी पगार देतोय म्हणून काय ती पगार देतात काय हं? तुम्ही हाना पाहिजे उलट नाही नाही, बघू बघू आपण बघू जाऊ दे करू दे अभ्यास मला अभ्यास. बस तुझं झोपतो 5 मिनिट खाली बसा की चटई दे खाली बसा तुम्ही बस अभ्यास मी करतोय खाली बसा म्हणजे कर गप चल पसर तुझं ए बाईला टापसाळ्या काय करतो रे करू नको ए बांटी थांब थांब काय रे थांब ना काम आहे काय काम आहे हे काम आहे म्हणलं तर काय काम आहे सांग ना समजा राजकडे की काय अगं अण्णा कुठे येतं का रे काय काम आहे अण्णांचं अशा अण्णा 2 दिवसात दिसलंच नाही का 2 दिवस झाले दिसून तू गावातच राहतो ना
असंच एक काम आणणार कर पण काय काम होतं सांग, काम कर सांग. कामासाठी नाही आपलं नडत आपलं रोज 50 काम मागे लागतात नुसतं सगळं अडचण नाही. अरे पण 50 माणसं कामाला आहे, मग आमच्या अण्णांकडे काय काम आहे तुझं? होतं आणणार पण आता काय जाऊ दे मोडचं. बरं काम काय सांग, चल बोल पटकन बाबा. अगं ते माझं होतं एक काम पण तू करणार का नक्की? काम सांग अगोदर, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये तुझ्याकडे. अरे मग ए वेळेला काय तुला काय एवढं कलेक्टरकडे जायचं ऑफिसला? घरची काम असते तर असतात काम काय ते सांग पटकन बाबा. पण तू करणार का नक्की? हा सांग बोल. अगं त्या आमऱ्यात बघायचं आमरे नाही होईल हा बघ किती पूजाचं आमरे मी का बघू, मी का बघायचं? बघ ना आता कोण बघणार आहे माझ्याशिवाय तुझ्याशिवाय तरी तुला काय बोलायचं ते तरी कळते का? कुणी ऐकलं तर माणसं काय म्हणते नाही कोण ऐकत कशाला कोण ऐकते तेव्हा सगळे गेलेत आता दुपारच्या इथं कोण सुद्धा नाही गावात राहिलं आता तू काय सगळ्यांच्या घरात जाऊन बघून आला काय? सगळे गेलेत का? काय मला काय काम असतं नाही तर मी बघण्याशिवाय दुसरं उद्योगच करत नाही. तुला काय काम आहे नुसतं याचं त्याचं घर बघत बघत फिरायचं? अगं मग बघितल्याशिवाय कसं कळलं? बघितल्याशिवाय कसं कळलं? म्हणजे तू सगळ्यांच्या घरात जाऊन फिरून येतो ना का? मी त्यांचं काय करणार नाही, मला काय सांगू नको त्यांचं. अगं बघ ना ते आमच्यात मग पण मी काय बघायचं? ते अमर सारखा पूजाचा अपमान करतोय तिथं. अगे आता अमर सारखा पोरगा ना लय सुधारणा झाली त्यात. अमर सारखा पोरगा नाही. काल काय केलं त्यात तुझं लक्षात नाही का? काय केलंय तेव्हा? ती महाराज बनून काय केलं तू पण ते गेला? महाराज मी लावली होती त्याला आयडिया करायची हा बरोबर ना, तुम्ही दोघं मित्र सारखेच असणार सगळे. आणि म्हणूनच म्हणतोय मी बघ तेवढं. मी काय बघणार नाही, माणसाने ऐकलं तर काहीतरी आपल्याला बोलते ना की काय चाललंय म्हणून. मी काय त्यांचं बघणार नाही, तुझं तुझं एवढं नको टेन्शन घेऊ. ए मला नको काय सांगू, तुमचं तुम्ही बघा. अगं माझ्या जडीने कसं मी तुला नसेल मागत विचारलं. काय आमरचं म्हणतोय ग. अरे बाबा तू याला झाला, डोक्यावर पडलाय, चल निघ. ए इडी गाड्या तुझं ए अगं थांब ना. ए जा बाबा. अगं मी काय म्हणतोय तर एक हॅलो सचिन भाऊ, येत आहे ना? अच्छा 5 मिनिटात येते का? ठीक आहे ठीक आहे, मी वाट बघते ना. या सचिन भाऊ बसा. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. कधी आला? कालच आले मी. तुमच्याकडे काम होतं महत्वाचं, म्हटलं आता प्रत्यक्षात बोलूनच आपण. बोला. काय चाललंय गावात? काय नाही चालू आहे आता इलेक्शनची पळापळी सगळी. आपल्या पार्टीची काय हाल आता? आता पार्टीला कसे आत्ता सीट तर 9 सीट झाल्यात तयार, अजून बाकी सीट. अजून 3 सीटांचं काय मग? अजून काय मेळ बसत नाही. भाऊनी जर काम केलं तर ते तिथे मिळून जातील. हा पण आता तिकडून विरोध लागल्यात आपल्याला. काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे? आता काय थोडे आडवे चाललेत ते, बघून घेऊ काय होतंय ते. आता कसं आहे, सरपंच इथे नाहीयेत गावात. बरं. त्यांना आता तुम्हाला माहितीच आहे आपलं प्रॉपर्टीच्या ह्याच्यात त्यांना जावं लागतंय. तर आता सगळं आपल्याला बघायचंय, तर मला तुमची साथ तर लागणारच आहे, तुमच्या मदतीची गरज आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही यात स्वतः जातीने लक्ष द्या आणि आपलं पार्टीचं जे नाव आहे ते त्याला कलंक लागू नये. ही परंपरा जी आपली आहे ती खंडित होऊ नये एवढी तुम्ही काळजी घ्या, ही जबाबदारी तुमची. 100% तुमची पण तशी साथ हवी आम्हाला. माझी साथ तुम्हाला असणार, सगळे आहे. तुम्हाला काही लागेल, पैशाची अडचण असेल तुम्ही सांगू शकता, आणि दुसरीही काय अडचण असेल फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझी साथ तुम्हाला, सहकार्य माझं तुम्हाला मिळणारच आहे. पण जबाबदारी तुमची राहील की आता आपल्या पार्टीचं जे नाव आहे ते त्याला कलंक लागू. बाकी गावातली काही काळजी करणार तुम्ही, मी सगळं करून घेतो. हा तेच, कारण की आता इलेक्शन येते आपलं, तुम्हाला माहिती, तर त्यामुळे पळापळ होणार आहे. आपल्याला स्वतःला म्हणजे स्वतः 100% काम आपल्याला करून घ्यायचं आहे, तर तुमची पूर्ण जबाबदारी राहणार आहे. चालतंय, आम्ही कामाला लागतोच आणि तुमची पण आम्हाला साथ अशीच हवी. आमची साथ आहे तुम्हाला 100%, आणि काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मन मोकळेपणाने सांगा. वहिनी साहेब, ते कार्यकर्ते पण आपल्यावर लय नाराज आहेत. काय झालं? त्यांची पण कामं बघा, काय काय अडचण आहे ती सोडवा जरा. गावात कोणी लक्ष द्यायना, काय करेना, कुणी संडास आडलंय, यांच्या दारात तिथं नालीत कचरा साचतोय कितीतरी, कुणी बघा ना, अन्नाकडे बघत येत थोडं, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तुमच्याकडे नाराज म्हणजे अन्नाकडे कोणी बघा ना. 3 नंबर वार्डातली पण रोक आली काल, ती पण ओरडत होती. अशी कामं तर झाली पाहिजेत ना आपल्याकडनं. आता तुम्ही सरपंच तिकडे, तुम्ही पण बाहेर असता, त्यामुळं अडचण अशी येते की मी स्वतः किती लोकांना तोंड देऊ. आता कसं आहे, सरपंच एवढे दिवस लक्ष देत होते, त्यामुळे मी काही जास्त त्यात लक्ष घातलं नाही. पण आता त्यांना वेळ नाही मिळाला तर आता सगळी जबाबदारी मला घ्यावी लागणार आहे. तर तुम्ही जे सगळे लोक आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नाराज आहेत, ते सगळं तुम्ही एक यादी करा
आणि जनता आपल्याला जर प्रसन्न असेल, आपल्यावर आनंदी असेल तरच आपल्याला फायदा आहे. त्यामुळे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं तुम्ही सॉर्ट आउट करून थोडंसं त्या मार्गाने हे करा की लोक आपल्याकडे वळतील. लोक नाराज झाली तर कसं चालणार? शेवट कसं आहे, गाववाल्यांचं पण ऐकावं लागतंय हो ना, आपल्याला. हो ते तर महत्वाचे आहे आपल्याला. की आपल्या बरोबर आहे तरच आपलं काम होणार आहे पुढे. आता मी तरी काय जवळ होतो तोपर्यंत मी उडवल्यात, आता काय माझ्याकडे पण पैसा नाही. पैशाची काळजी तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला काय पैसा हवा असेल मला सांगा, पण पार्टीमध्ये आपण कुठेच कमी पडता कामा नये. बरोबर, त्याची काळजी घ्या. वहिनी साहेब यावेळेस सरपंच यांनाच उमेदवारी द्या. ते बघू आले माझ्या कानावर, पण या काही चार चौघात बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत. नाही बघू नाही वहिनी साहेब, अण्णाला सरपंच करावं लागत होता यावेळेस, कारण की कसं आहे तुम्ही बाकी हे बघा, मी पण राजकारण खेळलेली मुलगी आहे. आमच्या घराण्यात हे तसं चालत नाही, आहे. यांचं मागं तुम्ही सध्या आम्हाला आमचं शिकवू सगळं- नका. ह्या सगळ्या चार चौघात बोलायच्या गोष्टी नाही, नाही. पण आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे अण्णा. बरे तुम्ही वहिनी साहेब जे म्हणत्याल तेच खरं होईल. सचिन भाऊ हे बघा, आम्ही पण निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच न्याय देणार. वेळ आल्यावर कुठे काय निर्णय घ्यायचा हे आपण बघूच. तुम्हाला जर सरपंच पद हवं असेल तर ती नंतरची गोष्ट आहे. जसा वेळ असेल तसा आम्ही निर्णय घेऊ. पण सध्या सगळी पक्षाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे आणि मला तुमची साथ हवी. वहिनी साहेब मी एकच शब्द देतो तुम्हाला, सरपंच होणार हे आपल्याच पार्टीचा. बस निघा. ही शब्द आहे माझा. येतो आम्ही. चला रे. नंदिनी, आता ही संधी तुझ्या पुढे चालून आलेली आहे आणि या संधीचं सोनं कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे, कारण मी पण राजकारणाचीच मुलगी आहे. वेळ आल्यावर स्त्री कशी खंबीरपणे उभी राहू शकते ना, हे सगळ्या गावाला आता दाखवून द्यायचं आहे. चल उठ नंदिनी. अरे किती आवाज आहे ला का? दाखवायचं तुला देवा जायची. देवाचं माहिती कसला घालतो तसं काढून टाकते. घालत जाऊ नको, घालत जाऊ नको असलं इथून पुढं. अरे आंघोळीला चाललाय का कुठं संडास चाललाय? तुला कशाला वाटते? अरे पारोचा ही लांब बसायच्यापासून मी पारसन तू काय असा 10-15 बादल्या अंगावर ओतून आलाय. बरं ते ऐकी, ते सचिन भाऊन ते आलते काय घरी तुझ्या? ते काय इलेक्शनचं काय राहणार? हा आलती बरं का सचिन भाऊ वहिनी साहेब. बहुतेक ग्रामपंचायत जवळ आले वाटतं. तू हा आणि राहू काय मग मी पण उभा तू आणि उभा तो पडायचा नाही, पण वार आल्या उडून मात्र जाशील लागा. आयला काय मी काय माणूस नाही होईल का उडून जाय? माणूस नाही होय तू लागा. आधी खाऊन पिऊन जरा तब्येत बिबेत कर. काय आलं व्यायामाला सुरुवात केली आता. आडमोठा कळत का तुला? माझी सांडली मला छान अजून. मग तुम्ही आमच्या राडा केला लागा तुम्ही. निवडला का पांढळ्याला तुम्ही? कसला आडमोठा ही? आयला रोज काढलं त्यांनी नाव आपलं. सगळा राडा केला का काय? तू 7.5 आहे. मी 7.5 का? काय 7 मोठं. अरे अमर, अरे इथं का बसले असं? काय बसतोय? चंद्राव जागे विचार चालू आहे माझा. चंद्राव जागा घ्यायचं. हा अरे सटकलं का काय तू? हे दिवस झालं सटाकलं. तू आता शिकलं का? मग काय अरे मला उशिराच कळलं जरा. आता तुला लय गोष्टी उशिरा कळणार आहे. हा जाऊ दे, आता काय करायचं? तर पलीकडे चल. काय झालं? चल. गावातल्या कुठल्या पोरीन बघितलं तर काय म्हणेन ती? गैरसमजत होईल का नाही तिचा? कशाचं गैरसमज होते? नाही नाही, माझ्या पुरेत चाहते आहेत कोण कोण, त्यांना कसं वाटेल इतकं जवळ बसल्यावर तू लांब सर. तर कोण आहे तुझ्या गावातलं चाहतं? आहेत एक जण आहे. अरे तुझं चाहण्यासारखं काय आहे रे? लोकांच्या डिश नीट करायला गेलं तर पण पाडून येतोय चालू डिश. त्याला डोळं चांगलं लागतात मस्त सारखं. असं डोळं असलं सगळं अरे बाहेर. मी लक्ष दिलं नाही. कुठे गेलता आज एवढं आवरून? आज पोरगी बघायची होती मला. काय झालं मग? पोरगी तुझा फोटो बघूनच नको म्हणले असं. नाही, नाही. तुझं काम ऐकून गावातले अगं त्यांची गाडी पंक्चर झाली. तूच केली असतील त्यांनी येऊन. पाहुण्याची लाईन लागली. पण मीच म्हणलं गावातली गरीब पोरगी एखादी बघाव आणि सोन्यासारखा नवर देऊ आणि दुसऱ्या गावचं जावाई मला पास नाही. जिजी तर म्हणली की आम्हाला सोने देणारे श्रीमंताची पोरगी पाहिजे. जिजीला हाय हाव बर का? हा. बघू नकली पिकली सोनं आणून देऊ काल गावातल्या पोरीच्या गळ्यात. जिजीला फसवतो का काय तू? मी सांग ना नाही, जिजीला नाही. नाव जाऊन तो तुझं.
चांगल्या कामासाठी खोटं बोलायचं सगळं करायचं, पण काम चांगलं पाहिजे. नेत सापासलीनं कुठली गोष्ट खोटं बोलली तर चालते. की चांगलं काम आहे. मग काय तू पलीकडे चल पलीकडे. ए जा बाबा, कुणाला एक तुझ्या पाशी बसायला नाही टाइम. निघ. असल्या कुणी बी येऊन बसेल माझ्यापाशी. जाल निघ निघ. जिजीने बघितलं तर काय तिचे विचार करेल. कधी आला वहिनी? होय, सोबतच आलो. होय, मला काल भेटली ती. ते सगळं जाऊ द्या, मी काय सांगते ते ऐका. आता आपलं इलेक्शन जवळ आलंय, तर त्यामुळे महिलांच्या काय कॉम्पिटिशन्स असतील, काय स्पर्धा असतील, तर त्या सगळ्या तुम्ही मॅनेज करायच्या, सगळ्या ठरवायच्या, महिलांना एकत्र आणायचं, त्यांच्या काही मागण्या आहेत अजून काय बघायचं, त्यांना आणायचं, हळदी कुंकू समारंभ जे काही तुम्हाला आठवेल जमेल ते तुम्ही ठरवायचं आहे, करायचं आहे. काय मदत लागली तर सचिन भाऊ आहेत त्यांना सांगा. नाही अमरला सांगू की. अमरला कशाला? सचिन भाऊला सांगा. तर अमरचं पण डोकं फिरले, मला माहिती आहे सचिन भाऊचं त्यांचं सारखंच काय ना काय होतं. त्याला मी समजावेन नंतर, पण तुम्हाला सांगते की जर काय तुम्हाला स्पर्धा हे करायचं असेल तर आम्हाला जर काय स्पर्धा वगैरे घ्यायची असतील तर आम्ही सांगतो तुम्हाला. ठरवून सांगतो आम्ही. ती सगळी जबाबदारी तुमची राहणार. सचिन भाऊ आहेत, मदतीला काय लागलं तर मला सांगा. पायाला सांगितलं तर ती सांगेल. ही सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायची आता मुलींनी. हो चालतंय. आम्ही सगळ्यांना विचारून काय नियोजन करायचं ते करतो. काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या पार्टीचं काय आणखी तुम्हाला करता येईल पार्टीसाठी ते पण करा. महिलांसाठी आपल्याला मुलींना आणि महिलांनाच म्हणजे कायम करावं लागणार आहे. काम करायचं का आपण? मेहंदी स्पर्धा घ्यायची का? हा ना. हा घेऊ ना. त्या आमऱ्याचं लग्न आहे काय, आपण त्यापेक्षा रांगोळी स्पर्धा घेऊया. दिवाळी आली का वहिनी, आपण लिंबू चमचा घ्यायचा का? चमचा वहिनी तुम्ही सांगा. काय चाललंय हे? आपल्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, रद्द नाही करायच्या. मी तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे महिलांना सांभाळायची, तुम्हीच भांडत राहिलं कसं होणार? आपल्याकडे वेळ कमी आहे, इलेक्शन जवळ येते, त्यामुळे कमीत कमी वेळात चांगलं काम कसं करता येईल हे तुम्हाला बघायचंय. बरं चालतंय, आपण एक काम करू मग, सगळ्या स्पर्धा घेऊयात. हो हो घ्या. कसं काय ह्यांनी गाव सांभाळलं असेल काय माहिती. तर तुम्ही चांगल्या काम करा आणि सगळ्या महिलांना एकत्र आणा. तुमचे काय खेळ असतील, कॉम्पिटिशन असतील त्या घ्या. पूजा तुझ्या आईला पण घेऊन ये. तुझ्या बहिणीचं काय झालं? हो मी घेते बहिणीला पण बोलून आणि घरच्यांना पण सगळ्यांना सांगते. बोलून घे लगेच. चुलत्या माम्या काक्या जे कोणी असतील हा घेऊन ये. आपल्याला जास्तीत जास्त महिलांचं संघटन करायचंय, तरच आपलं पार्टी पुढे जाऊ शकते. त्यामुळे ते काम तुम्हाला करायचंय. मला पण बचत गटाची खूप काम आहेत, तर आता मी तिकडे जाते, तुम्ही पण कामाला लागा. सांगतो मग तुम्हाला. पाहिले नंतर. दिवड्याला सांगायचं काम करायला काय? त्याला काय सांगतात, त्याला काय कळत नाही. चांगला मुलगा. दिवडा, अरे आपल्या गावात स्पर्धेचं आयोजन केलंय. तुझ्याशी बोलते मी. बघा त्याला कळत पण नाही काय. अरे दिवड्या, पोरी नियोजन करणार आहेत सगळं स्पर्धेचं, त्यांना काय मदत लागली तर कर. तू अमर सगळे मिळून मदत करा त्यांना. त्याला काय कळते, त्याला कशाला सांगताय? बघ वहिनी साहेब, तुम्हाला कळलं पण ह्या पायाला कळा नाही. काय कळलं नाही म्हणजे? पायल काय म्हणते का? वहिनी काय नाही, ते येड आहे ते. येड म्हणते मला? काय चुकलं मग? अरे म्हणजे ती चुकली, तुला येड म्हणतीय. हा तसं म्हण की. काय नाही, ती वहिनी साहेब चेष्टा करते ती. चला त्याला कळत नाही ना, सांगू त्याला काय. हो आई खाऊन जाऊ की. संपवलं का परत? सगळं खाऊन टाकलं ढाबऱ्या. उठेच ना, जाते आमच्याला बोलून आण. कसली स्पर्धा आहे बघतो, थांब जरा. साईडला लावले ना? पोरगी बघितली तुला? अरे काय तुला सकाळ सकाळ कोण गवलं नाही का माझ्याशिवाय? गावाला पैसे काय पोरगी बघितली म्हणल्यावर गावाला गरीब टिकल करता वय उभं राहू. कसं टिंगल जा? पोरगी बघितली त्याला काय टिंगल जा? खरं बघितलं. हा मग चांगली पोरगी तुझ्यासारखीच आहे. माझ्यासारखी का? हा ना. माझा 40 वर्षात झाला आता होत असतो. मग 35 बघितली.
काय राव साहेब तुम्हाला काय अवघड आहे बघा. हसतोय राव तुम्ही कुशाल राव काय तुम्हाला वाटायला पाहिजे राव. काय अवघड आहे राव साहेब तुम्हाला त्यामुळे तर मला वाटतं इलेक्शन जवळ आलं काय आलं ना तुम्ही असंच करणार आहे आता लोकांना गोड बोलणार आहे आम्हाला काय काय दिले की माणसं मग आम्हाला कळतं पण हे काय कापलं बिपड तुम्ही काय इकडे मग घासील नाही का? मग काय हा त्यामुळे तुम्ही म्हणता मला पोरगी बघितली हे केलं ते केलं हुशार आहे बरं का तुम्ही उमेदवार करायचं जाऊ द्या मला नाही तुम्हाला नाद लागायचं राम राम कधी आलात पुण्यावरून? आता झाले बाकी कसं मला सांगा. जाम तयारी केली सौरभने हा उमेदवार करायची आलंय इलेक्शन शेवट वेळ आली तर तुला पण उभा राहावं लागेल आमच्याकडनं हा? काय होते हा आता गावात इलेक्शन आहे म्हटलं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्या काय काय गरजा काय तुमच्या मागण्या आहेत ते सांगा जरा. लक्ष ठेवा आपल्या पक्षाकडे. आणि साहेब वेळ आली उमेदवार आपल्याला चांगला आहे मग काय आता तरुणांनी पुढे यायलाच पाहिजे. सगळं काही राजकारण म्हातारा माणसाच्या हातात द्यायचं नाही. आपल्या गावाची आपली जिम्मेदारी आहे. तर सगळ्या तरुणांनी पुढे या. अरे सौरभ कोण वास्तू उचल की काही रोज पार्टीच आहे हा लक्ष ठेवा सचिन भाऊ हे आपल्याकडनं पाहिजेत उमेदवार. नाही तर जातील तसं दुसऱ्या काय नाही ना हा आणि करू पण नका तसं हा कामच करणार हा म्हणजे यालाच निवडून देणार हा असं बोला ना वहिनी साहेब चला आपण पुढे लोक थांबल्या हा येऊ का साहेब लक्ष ठेवा हा येतो हा पलीकडले एक वार्डातून आपण जाऊ जाता जाता तसंच जाऊ ही माणसं आता आपल्याकडेच म्हणायची आता. हो वहिनी साहेब त्यांचं खायचं दात वेगळं आहे आणि दावायचं वेगळं आहे त्यांच्यावर आत्ताच विश्वास नाही ठेवायचा आपण काय सांगता? हो मला तर वाटलं आले आपल्या पक्षात ते. तसं समजायचं नाही जोपर्यंत आपण आपला सरपंच होत नाही तोपर्यंत आपण डिक्लेअर करायचं नाही लोक हायकोर्टचे आपल्याकडे येतात ते तर आहे पण त्यांचं परत एवढं विरोध गोड पार्टी बोलणं होतं तर हो. असं वाटतं हां. ना थोडं. काय करायचंय मागच्या वेळेस सरपंचाने आपल्या थोडा राडा केला आहेच. त्याचा आपल्याला आता पश्चाताप त्यांनी होतो चुका केल्या त्या आता आपल्याला भरून काढायचं त्यामुळे लोक नाराज होऊ नये आपल्यावर. ते पण आपल्या काळजी घ्यायची. गावाचं राजकारण म्हणजे लय चुरशीचं असतं हो. ते ते काय तुम्हाला तालुक्याचं आता- नाहीये. हा, बघायलाच भेटेल तुम्हाला कशी लोक असतात ती चला बघूया आता तुमच्या जिजी बसली जरा जिजीची गाडी घेऊन येऊ जिजी निवांत बसलाय. हो बसते बाय निवांत बरं आहे का? बरं आहे. तब्येत वगैरे आता कुठून आलता का आमच्याकडे अगं तू ज्या वेळेस आजारी होती ना त्यावेळेस कोण आलत पायाला बरं आहे का आता बरं आहे बाबा पाहायला हो. बर बर मग काय करणार यार तुम्ही अगं आता आपल्या गावाचं इलेक्शन नाही होय आलं माझ्या आम्हाला का घरकुल बिलकुल दिलं का ते सारं घर कळते या त्याला दिलं त्यांनी कुठं खर्च केलं पैसे माहिती आहे का तुला कुठं केलं हा कुठं केलं खर्च? गावात काय काय कुठं करतोय ते नाही बाया हा ए माझा तुझ्या कानावर किती वेळा आले त्याचं नाही नाही कुठं माझा आम्हाला चांगलं आहे कुठाना करत नाही काय नाही नाव ठेवू नका तुम्ही नाव नाही ठेवत पण काहीतरी त्यांनी दिलं होतं आणि मिळेल नसेल आता तरी पुढच्या ह्याच्यात आता देऊ तुम्हाला सगळं जे काय पाहिजे तुम्ही सांगत जा. तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. सचिन भाऊ आहेत. पैसे बिशे चालू करा मला बरं तुला आता पेन्शन चालू होईल करा चालू हा? पैसे, हा. पुढच्या महिन्यापासून पेन्शन घ्यायची हा हा? बरं आणि तेवढं आपल्याच पार्टीला जरा मतदान करायचं हा? त्यावेळेस पैसे चालू केल्या मग देऊ की. अगं पेन्शनच चालू होणार तुला आता हा? अमरला सांग तेवढं बरं आम्हाला बघू कुठेतरी वहिनी एखादा. साहेब हा, आलत्या. आम्हाला माझ्या नोकरी बघा हा, बघतो. अमरसाठी चालतंय मग मत देऊ तुम्हाला मग येऊ का आम्ही पुन्हा हा? चालतंय चला वहिनी साहेब घ्या काळजी. हा येऊ का? हा. ए दिवड्या पायल कटली रे कसली रो नाही थांब मी सचिन बाळू विचारतो तुला सांगतो कटली ए गप कशाला काय तू सचिन बसणार अरे ती आग लावायला लागली आमच्या पूजेच्या आणि माझ्या प्रेमात आग लावायला लागली. काय केलं तिने आता अरे पाहुणा आणलं तिला हुडकून त्या डब हा ती काय इडी झाली काय आमच्या दोघांचं पाहुणा सोडून ती तिसऱ्याच जमत बसली बघण्याला का आपण सोन्यासारखं नवर देऊन जगाचं जगात असं आहे म्हणजे तू कुठं भावता आमच्या ह्याच्यावर बघ ना त्याचं काय चाललंय ती बघ तू बघ. अरे सोन्यासारखं नवर देऊन लोकांच्या गावात जावाय मला कसं करतो आपल्या गावात उद्या ना आपल्या गावात भलं उद्या ना कुणाच तरी गरीबाचं एखाद्या गाव आणि काय घालायचं रानात इसार निघाला माठ्या आम्ही रान्ना विसर घेऊन आता काय करू नाही त्याचं लग्न तू पायाला सांग तू म्हणतो ना तुझं तिचं काय सांगून टाक तिला
अमरचंद पूजेच्या प्रेमात आलं ना मग पटांगण करून टाकेन सगळं तुझं बिन तिचं बी. अरे ती माझ्यापेक्षा तुझं तू काय कमी काय का तू बघ ना टाकणार आहे मी आणि मग तू काय पण ती असं आणून नाही रे पाहुणं रावलं. अरे तिला वाटलं असं चांगलं हे, पूजा नाही म्हणली तर नाही म्हणून ती पण तात्याचा लय विश्वास आहे या. काय तात्याचं लग्न करायचं काय लग्न तात्यावर नाही करायचं पण पूजा 100% ती म्हणलं गावाचा नवरदेव हुडकायचं. आमच्या नानाला सांगितलं ना इशेच मिटतोय सगळा पण ती कसं आहे आमचं नाना असले कारकुळ गिरकुळ बघत नाही तर नाही नाही ह्यांच्या नानाला मोठी कामं लागतात मोठी हा ना म्हणजे शहाणाच नाही नाना शहाणा नाही शाना बरं झालं कसं आहे आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये आमचं नाना उभं राहणार काय दगड पांढरी फिल्डिंग लागली आमच्या नानाची बघा आहे का लक्ष त्यांचं आपल्याकडे आपण लक्ष देऊ आता आपल्याला गरज आहे तुला म्हणलं होतं या, या, सचिन भाऊ. नमस्कार बसा, बसा, बसा. बस त्यांना उठ ते इट फोन दे. बसा, 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 बसा. बसा. लक्ष आहे तुमच्याकडे सगळं आहे आमचं अमर बरं झालं इथं भेटला आताच जिजीला भेटून आला आम्ही. जिथून चहा पी केला काय झाले अरे ह्याला चहा असतोय काय म्हणला म्हणजे ही कॉपी पेट्यात चहा केला आता जिजनी साखर मला आता आणायला लावली होती आता साखर नाही निघालो होतो पण आता पैसे दिले जिजनी आणणार आहे साखर मी आता पुन्हा तुम्ही या वहिनी साहेब आता. बरं बरं येऊ निवांत नंतर पण आता मी पुन्हा काय पुन्हा साखर सांगते आणल्यावर या सचिन हा, भाऊ हा, बरं बरं चालेल. आपल्याला आता इलेक्शनची धावपळ आहे तर तरुण नेतृत्वाचं गरज आहे आपल्याला. हो होय तरुण तडफदार म्हणलं आमचं नाना फिटच बसते की हा? नाना काय म्हणून तरुण आहे म्हातारे लगा नाना तुला ऐकायचं ना उचलून फेकणं अजून तिला का सांग ना करू एकटंच नाना जितोय तुमच्या गावात आपले तुझं नाना म्हातारा झाला काय नाना आमचा हाय ते म्हणणं करून टाकू जाऊन द्या असू दे अरे मला तरी संधी द्यायला का एकदा ए, संधी पाण्यात रेसिंग कार्ड वाहून गेला ती गावले का तुला लागलं उभं राहायला काय मार? हा काय करायचं ह्याच्या नानाला नानाला करा उभा एकदा नाना उभा करा आमच्या नाना सचिन भाऊ सांगितलं नाही का? यांच्या नानाचं 6 बारा डिपॉझिट जात झाले 7व्या बातमी करा की दप्त आम्ही करून आणले सगळं वरणी आणलंय ना तुला ह्याच्यासाठी बसवला का तिथं? रोहिणी साहेब सांग काय काय करायचं ती काय काय करायचंय सचिन भाऊ आहेत सांगायला तुमचं काय गावात कुणाचं काय मागणं आमचं आहे काय म्हणणं काय आहे माहिती का सगळं बघायचं. आम्हाला काय कोणाला उभं राहायचं नाही काय नाही तर तरुण माणसाला संधी द्या तरुण हा पोरांना म्हणजे जसं की आमचं नाना हा नाना तो तरुण आहे अरे नाना काय म्हातारा ए, तुझं नाना तिकडे नेऊन टाक बरं घरी तुला उचलून टाकन नानाला नाही नानाला आपण डमी अर्ज टाकू एखाद्या हा होय, लगा नाना सावळा पडला म्हणजे येडाय नाही पण आमच्या नानाला तिकडे द्यावंच लागतं यंदा हा बक्षीस रुपये फोन आला होता. हॅलो घंटे असं उधारी मागतोय हॅलो हा मीटिंग मध्ये आलोच मीटिंग आहे का तिकडे तयारीला लागा तुम्ही खालच्या वार्डात हो बरोबर आम्ही हा हा आलो लगेच. जेवाय सांगा जेवाय आमच्या नानाला तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे ही 6 महिन्यापासून तयारी चालू आहे डिपॉझिट जप्त झाले बिल्डिंग लागली आमची 6 महिन्या आधी तेवढ्या हे काय रेल्वेचं तिकीट बिकीट आहे होय नानाला द्या हा सचिन भाऊ तुम्ही जेवढे नानाला तिकीट दिलं ना तुमचा आकाश पॅटर्न पडत असतो तुम्हाला सांगतो मी आम्हाला काय करायचं काय मोकळ्या मनाने सांगतो राईट बोलला राईट आमच्या नाना आमचं काम आहे ते सांगतो तुम्हाला. तेवढ्या मागच्या वेळेस तुझ्या नानाने काय केलं माहित आहे ना हा आता वहिनी साहेब ठरवतील तसं होईल मी काय म्हणतो पेमेंट पडल नाही तर नाही पडल तर चापटीत पाडेल का नाही मी बरं मी काय म्हणते झालं का तुमचं हे बघा मर आम्ही इथे तुमच्या तरुणांचं सहकार्य मागायला आलोय. तर कुणी उभं राहायचं कुठं उभं राहायचं ते सगळं आम्ही बघतो ना काय सचिन भाऊ नानाला द्या कसं हे करू ते आम्ही बघतो कुठला पत्ता कुठे टाकायचा हे आम्ही ठरवू राजा कुठे टाकायचा बादशाह कुठे टाकायचा ते बघूच की सचिन भाऊ जोकर नाही जोकर कुठं टाकायचं म्हणतोय हो ते आम्ही आमचं बघू काय कुठे ठेवायचंय कुठे टाकायचंय त्या गोष्टी करा. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही तरुण पोरांना संधी द्या नक्कीच देणार नानाला मग मुलांना देणार गप तुझा काय नाना चालेल सारखं अमर तरुण पोरांना म्हणजे तरुण पोरं द्या ना गावातल्या वगैरे गोरगरीबाला राहून द्या ना उभा 10 वर्ष तुम्हीच उभा राहता मग काय करायचं राहते एखाद्या गरीबाचा मस्त इच्छुक आहे नानासारखी ते द्या एखाद्या. ती वहिनी साहेब ठरवत्याल कुठला पत्ता कुठे टाकायचं सांगितलं ना ते आम्ही ठरवू. ह्या काही 4 चौकात बोलायच्या गोष्टी नाही. असू द्या पण घ्या एखादी 4 गरीब ही ती आणि एक आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे गुंड प्रवृत्तीचे लोक उभा कर नका तुमची पार्टी पडन अशाने गुंड प्रवृत्तीची आहेत ना सचिन भाऊला माहिती आहे ना कोणी म्हणजे सचिन भाऊ आहेत ना आपल्या गावात माणसं तशी हा असं बोल पण काय होईल तुमची इमेज खराब आम्ही आहे होईल. ना त्यांना हा ना, नाही नाही आपल्या पक्षात असं कोणी नाही असं नाही तुमच्या पक्षात नाही पण माझ्या आहेत गुंड. नजरेत तरी कोणी नाही. नाही, आम्हाला 2-4 नाव घ्या स्पष्ट कोण आहे. नाही नाव सांगायचं नाही आता सचिन सध्याला भाऊला नाही. माहिती की? सचिन भाऊ तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे अमर अहो, आम्हाला तर लय मला मारले. माहित आहे वहिनी साहेब मी सांगतो तुम्हाला बरं आम्हाला लय मारले पण त्यांना जवळ घेतलं की पराभव 100% होणार आहे तुमचं
तुम्ही ओळखून घ्या का नाही सचिन भाऊ बरं बरं ते बघू आम्ही घेऊ चौकशी कोण आहे. बरं मी काय म्हणतोय तरी बिहार जाता जाता नानाला उमेदवार देतो तुम्ही पॅनल येणार तुमचा काय त्यांना सांगा जरा. आपण बघू अपक्ष उभा करू कोण नाही. मग मी चाललो गाड्या मी चालतंय अपक्ष सचिन भाऊ जाऊ दे. तुला सांगतोय वहिनी साहेब जे निर्णय घेत्याल तीच पूर्व दिशा राहील. हा बरोबर आहे. हा. आणि तुला जर आम्ही खांद्यावर घेतलं तू डोक्यावर लागला बसायला आम्ही जी करल तीच. डोक्यावर नाही खरं सांगितलं हाय तरुण पोरं जरा म्हणतात जरा. अरे आहे ना आमचं लक्ष आम्ही सगळे लक्ष देणार आहे तुमच्याकडे. बरं हा? चालतंय तुम्हाला सांगून ठेवतो. सचिन भाऊ या. आमच्या तुम्ही वार्ड सहकार्य करा. नाही सहकार्य करतो म्हणजे माझं वार्ड आहेत का नाही तसे चांगले टाका. हा तिथं चांगलं सीट टाका नक्की नक्की. आणि आमच्या नानाला उमेदवार बी चांगला द्या विरोधात. तुमच्या वार्डात बघती फक्त आमच्या वार्डात एकच सीट आहे आमचं तेवढं चांगल्या पद्धतीने टाका. ठरवतो आम्ही कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं आम्ही ठरवू. नाहीतर आम्ही वेगळा निर्णय घेतला. सचिन भाऊ या. तुमचं आम्ही ऐकण्याची माहिती नाही. चला आणि आपसात भांडू नका. नाही नाही आमचं वार्ड सांभाळायची काय अडचण नाही. यांना नानाशिवाय माणसंच भेटणार नाहीत. काय बोलली तू मला इलेक्शनच्या आधी पाडतो काय तू. अरे आपला काय धंदा आहे का इलेक्शनचा म्हणून ते जाऊन आपला आईस मित्र आहे. सचिन भाऊ कशाला कसं काय म्हणतात तू काय म्हणत नाही आपलं इलेक्शन आपलं उभं राहायचं नाही काय करायचं आपल्याला हिथं काय हे करणार ते नाव सोडून द्यायचं. नॉलेज कमी सर उभं राहून काय करतो तुम्ही चल 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 त्यांच्या संग जेवाय माग ऐकते ती तुला जेवाय सारखं देखील मरायला लागला. नाना उभा करतो इथं जायची पाळी आली. नाना 3 वेळा पडला तरी आमची इज्जत गेली नाही. चौथ्यांदा पडून काढ आणि येणार चौथ्यांदा निवडून. येणार ना. नाना येणार म्हणजे येणार. अरे तुला काय ती अधिकारी भेटला होता मला त्या दिवशी म्हणला ते अधिकारी म्हणलं त्याला उभा करणं मला तुमच्या गावातलं ती आहे तेवढ्याच. अरे तुझं कान त्याच्यात झालाय मळ कान जरा साफ कर. ह्याला ही नानाची ओळख बोलते, मी ह्याला तुम्ही इलेक्शन मला इलेक्शन मध्ये घेऊन जातो अभ्यास हे करायचं. जा तू 20 एकच करून टाका. चला तुला मी सांगतोय 5 रुपयाची माझी 5 आणि 10 रुपये नाना निवडून आला तुला पैशात तो नाना या निवडून गादी दुधी माझी पाणी राहिले. चल मी काय सांगतो तुला ते आहे आमच्या माझी लागू नानाचं काम नाही झालं मी डॉक्टर घालून सोडतो. वहिनी साहेब हा. आपल्याला अमरच्या वार्डात भक्कम उमेदवार टाकला पाहिजे तिथं. मला पण हे सगळं ऐकून तसंच वाटतंय आता मुलांचं जे काही ऐकलं ना आपण. हो मागच्या वेळेस आपलं सीट तिथंच घसरलंय जरा. देऊया जरा लक्ष माझ्या नजरेत आहेत 2-3 जण. आणि 3 नंबर मध्ये तिथं एक उमेदवार आपला फिक्स केला पाहिजे. करूया वेळ आल्यावर काय बघू निर्णय घ्यायचे कसे. चला नमस्कार वहिनी. नमस्कार. मी आताच घरी जाऊन आले तुमच्या. कामावर होतो वहिनी. मी आता सांगितलं ताईंना की आता मतदान आलंय आपलं लक्ष राहू द्या. तुमचं पण सहकार्य पाहिजे आता. आमचं तुम्हाला सहकार्य नाही कोणाला आम्ही तुमच्याच पाठीमागे ते तर आहे सगळं पण आता कसं होतं इलेक्शनच्या धावपळीत मला पण गडबड होते जरा इकडे तिकडे जायला. पण बरं झालं तुम्ही ते आता भेटलात. तुमचीच आम्ही काम करणार आहे. तुम्हीच आमचे नेते आहेत त्याच्यामुळे काही काळजी करू नका आम्ही तुमच्याच पाठीमागे आहे. हो हो. आणि दादा तुला पण सांगते फॉर्म बिम दिलेत मी मम्मीकडे तुझ्या घरी तर ते भरून घे. तुझ्याकडे कम्प्युटर आहे तर सगळे ते ऑनलाईन भरून घे आपल्याला. तेवढं सहकार्य करा. आणि बरं ते सगळं जाऊ द्या इलेक्शनच्या गप्पा तर आपल्या होतच राहतील. अण्णा कसे सांगा. एकदम ठणठणीत मजेत आहेत. अन्नाचं काय पाहायची गरज आहे का. मग काय तेवढंच पाहिजे आपल्याला कशी तब्येत सांभाळायला पाहिजे. एकदम मस्त म्हाताऱ्या माणसाला आपल्याला- अण्णा काय पहिलवान उघडी येत अन्नाची तब्येत बिब्येत विचारायचं काम आहे का वहिनी. मग घ्या काळजी आणि लक्ष असू दे सहकार्य करा आम्हाला. थँक्यू वहिनी. ठीक आहे हो चला येऊ. हो वहिनीचा पॅनल येतो काय रे गावामध्ये काय वहिनीचं समोर कोणी उभं राहते का नाही असं झालं. वहिनीची हवा आहे गावामध्ये आहे का नाही. 100% वहिनीच्या ताब्यातच ग्रामपंचायत आहे आपल्या. जाणार 100%. वहिनीच्या हाताने गावाचं काहीतरी वेगळं होऊ शकतंय. गावाचं पारणं फिटणार आहे. वहिनीच्या गावामध्ये भरपूर हवा आहे का नाही. ठीक आहे मग विशाल येऊ मी आता. ठीक आहे वहिनीचं लक्ष दे. मी ते येणारच आहे. ठीक आहे टाकून येणार आहे बघ वहिनीच्या प्रचारासाठी. वहिनीचं 100% पॅनल येणार आहे बघ. येऊ का मग विशाल.